ओके, गुड इव्हनिंग ऑल. तर आपण आजच्या सेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन बघायचं आहे, मॅनिफेस्टेशन बघायचं आहे, सेल्फ हिलिंग टेक्निक सुद्धा बघायचे आहेत. आपले सेशन जे आहे ते डेली मॉर्निंग आणखी इव्हिनिंग चालू आहेत. त्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी पार्टिसिपेट करत आहेत. पण माझी बाकी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी न चुकता हे सेशन अटेंड करा. कारण हे सेशन जे आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत. नो डाऊट आपलं टार्गेट आता एक आहे की आपली अपकमिंग सीईटी एक्झाम असेल, जे एक्झाम असेल किंवा नीट एक्झाम, हे एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करतोय. जरी आपण अभ्यास खूप मन लावून केला तरी देर आर सम पॅरामीटर्स, ज्या पॅरामीटर्समुळं आपल्याला रिझल्ट म्हणावे तितके मिळत नाहीयेत. आणि ते पॅरामीटर्स काही असू शकतात. त्या पॅरामीटर्समध्ये एक म्हणू शकतो तुम्ही स्ट्रेस आहे. ओके, तणाव असतो तुमच्यावरती खूप मोठा. त्यानंतर प्रेशर असतं, एक्झामचं प्रेशर असतं. त्यानंतर पॅरेंटल प्रेशर पण आहे, आमचं सुद्धा प्रेशर असणार आहे की वी वॉन्ट रिझल्ट्स. ओके, एव्हरी वन वॉन्ट्स रिझल्ट्स. त्यामुळे हे रिझल्ट्स मिळवत असताना साहजिकच आहे तुमची दमछाक पण होते. एखादा टॉपिक अनक्लिअर्ड असतो, त्याचे डाऊट्स सॉल्व्ह झालेले नसतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा ताण तणाव जो आहे, ते प्रेशर जे आहे, ती निगेटिव्हिटी जी आहे ती पण बाजूला काढायला पाहिजे. त्यामुळे आपण काही सेल्फ हिलिंग टेक्निक सुद्धा आता बघायचे आहेत. ओके, द डे बिफोर आपण हे सेशन एक घेतलं होतं. त्या सेशनमध्ये तुम्हाला मी सेल्फ हिलिंग टेक्निकचा एक नमुना दाखवला होता. पण या आपल्या मास्टर क्लासमध्ये नो डाऊट वी आर गोइंग टू डील विथ लॉ ऑफ अट्रॅक्शन. वी आर डीलिंग विथ मॅनिफेस्टेशनच्या एक्झॅक्ट सायंटिफिक मेथड कोणत्या कोणत्या आहेत. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग सेल्फ हिलिंग टेक्निक जे आहे ते टेक्निक सुद्धा आपण बघायचे आहे. ओके, त्यासोबत अजून काही आपल्याकडे टेक्निक्स आहेत ज्यामधून निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी इन्स्टंट बाहेर काढता येते. ओके, म्हणजे समजा तुम्हाला डिप्रेस वाटत असेल, थोडं स्ट्रेसफुल वाटत असेल बिफोर एक्झाम आफ्टर एक्झाम, तर ते स्ट्रेस घालवून सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हिटी गेन करता येते. या सगळ्या टेक्निक्सचा आपल्याला या मास्टर क्लासमध्ये उपयोग करून घ्यायचा आहे. अजून एक टेक्निक आपण शिकायची आहे. एक मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक आहे, ती पण तुम्हाला मी शिकवणार आहे. तर या मास्टर क्लासचा जबरदस्त उपयोग करून घ्या. 1.5 तास इथून पुढचा खूप जबरदस्त आहे. ओके, तुमचे काही क्वेश्चन आन्सर असेल तर क्वेश्चन आन्सर मी घेणार आहे अलॉंग विथ यू. इफ युअर पॅरेंट्स आर देअर, नो इश्यूज. तुमचे पॅरेंट्स जरी असतील तर सुद्धा ते अटेंड केले तर खूप चांगलं होईल. आणि नंतर आपण पॅरेंट्ससाठी एक सेशन घेणार आहोतच, ज्यामध्ये देअर प्रॉब्लेम्स, त्यांचा प्रॉब्लेम्स काय काय आहेत ते सगळेचे सगळे प्रॉब्लेम्स आपण डील करणार आहोत. ठीक आहे. तर बिफोर यू स्टार्ट, मला वाटतं माझं इंट्रोडक्शन याची गरज नाही आहे. ओके, मला ओळखणारे सगळेच आहेत. त्यामुळं फक्त मी एवढंच सांगतो की मला मॅनिफेस्टेशन टेक्निक जे आहेत ना, त्या मी खूप पूर्वीपासून बघतोय. लॉ ऑफ अट्रॅक्शन मी खूप पूर्वीपासून इमॅजिन केलं. जी तुम्ही माझी छानपैकी टाटा सफारी बघताय, इट इज बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन ओनली. ओके, त्यानंतर अजून जो माझा ऑल इंडिया रँक 43 आला होता इन नेट एक्झाम, इट इज बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन ओनली. अजून जे आपले आता ड्रीम बिल्डिंग बघतोय, ओके, जी ड्रीम अकॅडमीची बिल्डिंग बघतोय, इट इज बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. मला जे गेस्ट पाहिजे होते ते होते प्रकाश भाऊ आमटे, आणि हे सुद्धा मी मॅनिफेस्ट केलं होतं की ही इज हिअर इन आवर कॅम्पस. आणि हे सगळंच्या सगळं बाळणं बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शनच झालेलं आहे. ओके, त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जर हा कन्सेप्ट अगदी मनापासून जर बघितला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. ओके, बऱ्यापैकी तुमच्यातले विद्यार्थी सीईटीसाठी प्रिपरेशन करतायत, काही विद्यार्थी नीटसाठी करतायत, काही विद्यार्थी जेईसाठी करतायत. पण कोणतेही एक्झामचं प्रिपरेशन असू देत, तुम्हाला याचा उपयोग नक्की होणार म्हणजे होणार. ओके, तर पॅरेंट्स असतील तर मी थोडक्यात एक सांगतो एक गोष्ट. प्रत्येक जण ह्या आयुष्यामध्ये ना कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेमशी प्रत्येक वेळी डील करत असतो. प्रत्येक वेळी. आता एनडीएचं पण काही, ओके, एका विद्यार्थ्याचं आहे की एनडीएला पण त्याला जायचं आहे. तुमचं कुठलंही करिअर असू देत. काही मुलं आता नंतर स्पर्धा परीक्षा करणार करणार असतील, म्हणजे आफ्टर इंजिनिअरिंग, आफ्टर मेडिकल, ओके, दे वॉन्ट टू बी आय ए एस, दे वॉन्ट टू बी IPS. ओके, हे सुद्धा करायला काय अडचण नाही, कारण आपलेच काही अल्युमिनी असे आहेत ज्यांनी ऑलरेडी स्पर्धा परीक्षेमध्ये खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. ओके, अँड दे आर डुईंग व्हेरी गुड थिंग्स. तर ते पण आपलं एम ठेवू शकतोय. एनडीए मधून कुणाला लेफ्टनंट व्हायचं आहे, तिथून एनडीए जॉईन करायचं असेल तर त्यांना सुद्धा हा ऑप्शन आहेच. म्हणजे एव्हरीवेअर. मी म्हणत नाही की फक्त करिअरच आहे. तर बाळांनो, आपल्याला सगळ्यात महत्वाचं 4 प्रॉब्लेमशी आपण डील करत असतो कायम. पहिला प्रॉब्लेम असतो तो असतो हेल्थ, दुसरा असतो रिलेशन्स, तिसरा असतो मनी, आणि चौथा असतो तो म्हणजे करिअर. हेल्थ म्हणजे HRCM. ओके, लिहून घ्या पाहिजे तर HRCM असे 4 प्रॉब्लेम्स आहेत. आपला कोणताही प्रॉब्लेम असू देत आपल्या आयुष्यामधला, तो कितीही स्पेसिफिक असू देत, तो स्पेसिफिक जरी असला तरी या 4 पैकीच असणार आहे. हेल्थ म्हणजे हेल्थ, H म्हणजे हेल्थ, ओके, R म्हणजे रिलेशन्स, त्यानंतर M म्हणजे मनी, आणि चौथा आहे C म्हणजे करिअर. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे की हेल्थचे प्रॉब्लेम्स तुमच्या एजमध्ये खूप कमी असतात. ओके, कारण आपण अशा वयामध्ये आहोत, पर्टिक्युलरली यू ऑल आर इन अ टीन एज. म्हणजे टीन एज आहे ना,
ते 13 पासून ते 19 पर्यंत जे एज आहे, ओके, त्याला टीन म्हणतो आपण, म्हणजे 13, 14, 15, ओके, 19 पर्यंत. हे सगळे टीन एज आहे ना, या टीन एजमध्ये तुमच्याकडे हेल्थचे इश्यू खूप कमी असतात. ओके, पर्टिक्युलरली फॉर बॉईज. गर्ल्ससाठी ऑब्व्हियसली मेन्स्ट्रुअल सायकल वगैरे सगळं आहे, पण हेल्थ रिलेटेड सायकल जे आहेत किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप कमी असतात. उरला विषय तुमचा रिलेशनचा तर काही कार्यकर्ते आता अनवॉन्टेडली ड्यू टू हार्मोनल चेंजेस, ओके, रिलेशन्समध्ये पडायचा प्रयत्न करतात. आणि ते अट्रॅक्शन हे बाय क्वाईट ऑब्विस आहे की मेल फिमेल अट्रॅक्शन वगैरे. पण मी क्लिअरली इथं बोलतोय की इफ यू वॉन्ट टू सक्सीड इन लाईफ, ही जी 4-5 वर्ष तुमच्या आयुष्यामधली आहेत ना, ओके, यू हॅव टू कॉम्प्रोमाइज आणि यू हॅव टू फोकस ऑन युअर गोल ओनली. जर तुम्ही इथं त्या जर गुंत्यामध्ये अडकलात पर्टिक्युलर रिलेशनच्या, ओके, त्याला मी टीन एज लव्ह म्हणतोय, जर त्यामध्ये तुम्ही अडकलात ना, तुम्ही आयुष्यभर तुमची फरफट होणार आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये जे अचीव्ह करायचं ना, ते कधी अचीव्ह होणार नाहीये. कारण हे जे आहे ना, हे इन्फॅक्च्युएशन असतं. इट इज जस्ट अट्रॅक्शन, दुसरं काही नाहीये. ओके, त्यामुळे जेव्हा तुम्ही रिअल मॅच्युरिटीमध्ये येताय आफ्टर युअर 20s, त्यावेळी खऱ्या अर्थानं, ओके, तिथं तुम्ही इन केस तुम्ही रिलेशन्समध्ये आलात, तर यू कॅन हॅव दॅट मॅच्युरिटी. आणि जिथून मग तुमचे पॅरेंट्स वगैरे सगळं सगळं आहे. पण रिलेशन इज नॉट दॅट मच इश्यू इन युअर करिअर. या आताच्या स्टेजमध्ये रिलेशनचा विषय नाहीये. सगळ्यात महत्वाचं मनीचा तर अजिबात विषय नाहीये. कारण युअर पॅरेंट्स आर क्वाईट स्टेबल, ओके, किंवा ते तेवढे सक्षम आहेत तुमचा सगळा खर्च करण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या पायावरती उभा करण्यासाठी. ओके, दे आर मोर कॅपेबल इनफ. त्यामुळे मनीचा इश्यू तुमचा नाहीये आता. की असं नाही की कुणाला की काम केल्यानंतर मग मला पैसे मिळणार आणि पैसे मिळाले तर माझं मी शिक्षण पूर्ण करणार, अशी तुमची कुणाची आत्ता तरी सध्या कंडिशन नाहीये. ओके, आफ्टर फ्यू इयर्स समजा तुम्ही इंजिनिअरिंग गेला असाल, मेडिकलला गेला असेल, देन यू आर डुईंग युअर इंटर्नशिप आणि तिथं तुम्हाला समजा स्टायपन मिळत असेल तर वेल अँड गुड. पण मनी इज नॉट दॅट मच इश्यू आता राईट 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 टाइम. पण सगळ्यात महत्वाचा इश्यू तुमच्या समोर आहे तो म्हणजेच करिअर. कारण हे एज, ओके, ज्या एजमध्ये तुम्ही आता आहात, यू आर ऑलरेडी स्टडिंग इन 12th स्टँडर्ड. ओके, सम 11th स्टँडर्ड माइट बी देअर स्टुडंट्स जे तुमच्या शेजारी बसले असतील. पण तुम्ही आता जे फोकस करणार ना, दॅट इज ओनली करिअर. बाकी तुमचे पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्सना नो डाऊट या चारी क्षेत्रामध्ये डील करावं लागतं. हेल्थ, रिलेशन, करिअर, आणखी मनी. या चारींसाठी तुम्हाला डील करावं लागतं तुमच्या पॅरेंट्सना. पण तुमचा फोकस फक्त आणि फक्त करिअरवरच पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणून आपण हे सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक सगळ्या शिकतोय. मग आमचा जर विचार केला तर आम्ही ह्या चारही गोष्टी मॅनिफेस्ट करून त्या मिळवत असतो. मग मला असं वाटतंय, समजा आपल्याकडे 4 रस्ते आहेत आणि 4 रस्त्यांच्या वरती आपण इक्वली समजा कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न केला, तर तेवढा रिझल्ट मिळणार नाहीये जो तुम्हाला फक्त एका रस्त्यावरती फोकस केल्यानंतर मिळणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच रस्ता आहे, ज्या एका रस्त्यावर तुम्हाला, ओके, अगदी 100% विश्वास ठेवून फक्त आणि फक्त तिथं काम करत राहायचं आहे. म्हणजे तुमचे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळणार आहे. आणि मार्क माय वर्ड्स, आफ्टर फ्यू इयर्स, जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, मेडिकलला जाल, एनडीएला जाल, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जाल आफ्टर, किंवा युपीएससी कराल, एमपीएससी कराल, आफ्टर फ्यू इयर्स तुम्ही हे नक्की करणार आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, हे लिहून ठेवा पाहिजे. तर आता तुम्हाला याची कदाचित किंमत नसेल की सर घेतायत पण ह्याचं काय गरज आहे का किंवा काय. पण आफ्टर फ्यू इयर्स तुम्ही 100% हे करणार म्हणजे करणार, हा माझा शब्द आहे. कारण जेव्हा माणसाला खरे प्रॉब्लेम चालू होतात ना, त्यावेळी आपण मग देव 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 करतोय. आणि मग त्यावेळी आपण ते प्रॉब्लेमचं सोल्युशन बघायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यावेळी अनफॉर्च्युनेटली आपल्याला काही नाही मिळालं, तर मग आपण खूप हातबल होतोय. त्यामुळं तुमच्याकडे आता हे सगळं मिळालेलं आहे. ओके, तुमच्या सगळी ही तिजोरी अक्षरशः ओपन आहे, तर याचा उपयोग करून घ्या. ओके, तर ठीक आहे, आपण आपल्या छानपैकी सेशनकडे वळूया. अह, आपण स्टार्ट करणार आहे पहिल्यांदा एका क्वेश्चननं. द सिम्पल क्वेश्चन इज, आपण सगळेच्या सगळं, आपण सर्वजण कशापासून बनलेलो आहोत. ओके, आणि हे इंटरॅक्टिव्ह सेशन पाहिजेत. आय वॉन्ट एव्हरी वन पार्टिसिपेट. तुम्ही जिथं शेजारी चॅटबॉक्स आहे, त्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहायचे आहे तुम्हाला जे वाटतं. वी ऑल आर मेड अप ऑफ. मी मागे तुम्हाला भरपूर वेळा सांगितलंय. ओके, जस्ट कुणाला आठवत असेल तर बिंदास लिहा, तिथं टाईप करा की वी ऑल आर मेड अप ऑफ. आपण कशापासून बनलेलो आहोत. जस्ट डू इट. टाईप करा पटकन लगेच. व्हेरी गुड. ओके, तुम्हाला सगळ्यांना आन्सर्स माहिती आहेत. ओके, तर एनर्जी, व्हेरी इम्पॉर्टंट टर्म एनर्जी. कारण आपण सगळ्याच्या सगळं जे आहे ना, कम्प्लिटली वी ऑल आर मेड अप ऑफ एनर्जी. आपण सगळ्याच्या सगळे एनर्जीने बनलेलो आहोत. ओके, आणि त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं,
तर आपल्या काळामधील म्हणजे सगळ्यात ग्रेट सायंटिस्ट, ओके, द ग्रेट सायंटिस्ट आपल्या पूर्ण याच्यामधला तो म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन. तर अल्बर्ट आईन्स्टाईनचं खूप छान वाक्य आहेत. आय थिंक मी स्क्रीन शेअर केली आहे. आय होप तुम्हाला स्क्रीन दिसते शेअर केलेली. ओके, वेदर स्क्रीन इज विजिबल टू ऑल. ओके, ठीक आहे. तर एक छानपैकी प्रेझेंटेशन तुम्हाला दिसेल असेल स्क्रीनवरती. अनलॉकिंग युअर इनर पोटेन्शियल बाय अभिनव अमोल. मी माझी आयडेंटिटी थोडीशी चेंज केली आहे. अभिनव अमोल. अभिनव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज अभिनव. ओके. जो आपण सेट केलेला 2015 मध्ये सेट केलेला ब्रँड जो आहे अभिनव. ओके, तो. आणि बिकॉज ऑफ मी अमोल. तर वी ऑल आर एनर्जी. आपण सगळे सगळे एनर्जी आहोत. आणि त्यासाठी छानपैकी एक्झाम्पल घेऊया आपण अल्बर्ट आईन्स्टाईनचं. अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांचं स्टेटमेंट खूप इंटरेस्टिंग आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी अँड दॅट्स ऑल देर इज टू इट. Match the frequency of the energy you want, and you cannot help but get that reality. इट कॅन बी नो अदर वे. दुसरा कोणताही रस्ता नाही आहे. दिस इज ओनली फिलॉसॉफी. दिस इज फिजिक्स. दिस इज नॉट फिलॉसॉफी. ती फिलॉसॉफी नाही आहे. ती काय आहे? फिजिक्स आहे. म्हणजे आपण जे सगळं शिकालो ना, इट इज प्युअर सायन्स. आपण हे कम्प्लिटली सगळं शिकालो ते प्युअर सायन्स आहे. आणि अजून एक ग्रेट सायंटिस्ट निकोला टेस्ला, सगळ्यांना ऐकला असाल. तर निकोला टेस्लाने एकच वाक्य म्हटलंय, इफ यू वॉन्ट टू फाइंड सिक्रेट्स ऑफ युनिवर्स, थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. वी ऑल आर सायन्स स्टुडंट्स. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की हे नेमकं काय आहे. ओके, म्हणजे एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स नेमक्या काय आहेत. तर लेट मी एक्सप्लेन इन माय वर्ड्स. ऑलरेडी तुम्हाला हे फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये शिकलेलो आहोत. तर एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशनच्या टर्म्समध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळंच सगळं ते सगळं आहे. म्हणजे निकोला टेस्ला द ग्रेट सायंटिस्ट, आईन्स्टाईन द ग्रेट सायंटिस्ट, यांची ती वाक्य आहेत. ठीक आहे. आपण केमिस्ट्रीचा फर्स्ट लॉ बघितला आहे. थर्मोडायनमिक्स बघितला तुम्ही. थर्मोडायनमिक्सचा फर्स्ट लॉ काय आहे आपला? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय लॉ आहे? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी कन्वर्टेड इन टू फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. अँड टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. हा आपला फर्स्ट लॉ घेतो आपण थर्मोडायनमिक्सचा. ओके. मग ते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनमिक्स काय सांगतं की एनर्जी नायदर क्रिएटेड, आपण तयारच करू शकत नाही एनर्जी. ओके. त्यानंतर कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, तो डिस्ट्रॉय पण करता येत नाही एनर्जी. बट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करतोय. आपण त्याचे एक्झाम्पल्स भरपूर सांगितले असेल तुम्हाला. ओके, म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल घेतला आपण. समजा आपण एक डॅम मध्ये पाणी स्टोअर करून ठेवलेलं आहे. ते पाणी डॅम मध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर त्याच्याकडे जी एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. जेव्हा आपण त्याचा दरवाजा उघडतोय, म्हणतो ना आम्ही ढक्कन उठा करतो देखो, दरवाजा उघडतोय त्यावेळी दॅट स्टोर्ड वॉटर, ओके, इट गेट मोमेंटम. ते मोमेंटम घेतं. आणि मोमेंटम घेतल्यानंतर त्याला मिळते कायनेटिक एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी गेट कन्वर्ट टू कायनेटिक एनर्जी. वेन दॅट कायनेटिक एनर्जी, दॅट इज दॅट मोमेंट ऑफ वॉटर, जेव्हा आपण टर्बाईनवरती टाकतोय, दॅट टर्बाईन, ओके, रोटेट्स. आणि टर्बाईन रोटेट झाल्यानंतर दॅट गेट कन्वर्ट इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट इन टू कायनेटिक एनर्जी. कायनेटिकल एनर्जी कन्वर्ट इन टू ऑब्विसली इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचा उपयोग करून वी कॅन डू मॅजिक. आपण काही करू शकतोय. तुम्ही सगळे बघताय इलेक्ट्रिकल एनर्जीवरनं. आता आपण जे साहजिकच आहे, ज्या टॅबवरती तुम्ही बघताय तो सुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जीनं चार्ज झालेला आहे. बरोबर आहे. फॅन आहे, तिथं मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट झाली. म्हणजे एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. आता ही टेक्निकल एक्झाम्पल झाले. आपण स्वतः, वी ऑल आर मेड अप ऑफ एनर्जी. आपण सगळेच्या सगळे कशाचे बनलेलो आहोत? तर एनर्जीचे बनलेलो आहोत. यू, मी, ऑल आर एनर्जीज. आपण सगळे सगळे एनर्जी आहोत. मग आपली एनर्जी आहे ना, ती आपली एनर्जी ऍक्च्युली दोन टाईपची असते. ओके, आपली एनर्जी दोन टाईपची असते. एक असते फिजिकल एनर्जी. ओके, असते एक फिजिकल एनर्जी म्हणतो आपण. आणि दुसरी जी एनर्जी आहे ना, दॅट इज स्पिरिच्युअल एनर्जी. ओके, जी इन्नर स्ट्रेंथ म्हणतो आपण. ओके, एक फिजिकल आणि दुसरी कुठली आहे? स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल किंवा इन्नर एनर्जी म्हणतो आपण ते. ओके, ती आपल्या आतमध्ये आहे ती. मग मला सांगा, आपण आपलं साहजिकच आहे की एनर्जी जर आपण बनलेलो आहोत, तर आपण आपलं एक्सटेरियर जे आहे, कम्प्लीट एक्सटेरियर जे आहे, त्याला आपण चेंज करू शकतोय. छानपैकी दररोज आपण, याला समजा मळ लागलेली आहे आपल्या बॉडीला, तर ते आपण काय करतोय, दररोज आपण आंघोळ करून वगैरे काय करत असतो, ते सगळं पूर्ण सगळी ती मळ जी आहे बाहेरच्या मनाला लागलेली, ती म्हणजे बाहेरच्या शरीराला लागलेली, ती बाहेर काढतो आपण. म्हणजे आतमधली, ओके, आतमधलं जे माइंड आहे, त्या माइंडला आपण कधीही त्याला फ्रेश करा बघत नाहीये. ओके, त्याला साफ करा बघत नाही. कुठलंही पाणी असं नाहीये की ते त्याला फ्रेश करेल.
तर त्यासाठी जी लागते ना, ओके, ती आहेत सिम्पल सेल्फ हिलिंग टेक्निक्स. त्यामुळे आपण सेल्फ हिलिंग टेक्निक सुद्धा बघणार आहोत. जस्ट आपण थोडंसं डायव्हर्ट व्हायला नको. आपण पहिल्यांदा एनर्जीवर फोकस करूया. तर एनर्जी सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेचे सगळे एनर्जीने बनलेलो आहोत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आता अल्बर्ट आइन्स्टाईन आणि निकोला टेस्लाचं उदाहरण तुम्ही बघितलं. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय असतं? तुम्ही सगळ्यांनी एक पिक्चर बघितला की मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, द सिक्रेट नावाचा मूवी बघा. द सिक्रेट नावाचं बुक आहे, द सिक्रेट नावाचा मूवी आहे. ओके, 1.5 तासाचा एक डॉक्युमेंटरी टाईप मूवी आहे, ज्यामध्ये भरपूर प्रेझेंटर्स आहेत. आणि त्या सगळे प्रेझेंटरनी एकच गोष्ट सांगितली आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय हे मी थोडक्यात सांगेन. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज नथिंग बट व्हॉट यू वॉन्ट, जस्ट बिलीव्ह इट. तुम्हाला जे पाहिजे आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त विश्वास ठेवा, बिलीफ ठेवा, तुम्हाला ते मिळणार आहे. ओके, दिस इज नथिंग बट लॉ ऑफ अट्रॅक्शन. रॉन्डा बर्न नावाच्या लेखिका आहेत, त्यांनी छान पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यावरच ते एक मूवी आहे. आणि तो ऍक्च्युअल मूवी आहे ज्यानं माझ्या आयुष्यामध्ये खूप ट्रिमेंडस चेंजेस केले. कारण आम्ही कायम म्हणजे समजा साहजिकच आहे, लहान असताना आम्ही म्हणायचो म्हणजे थोडंसं निगेटिव्हिटी जरी आली, टेन्शन आलं, तरी आपल्याला वाटायचं की हे काय व्हायलंय. तर लाईक अट्रॅक्ट लाईक हा नियम आहे. जे तुम्ही विचार करता ते तुम्ही सगळं अट्रॅक्ट करत असताय. जे तुम्ही विचार करता सगळं तुम्ही अट्रॅक्ट करत असताय. या प्रिन्सिपलनुसार लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच सांगतं, जर तुम्ही निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करत असाल तर तुम्हाला निगेटिव्हिटी येणार आहे. जर तुम्ही पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट केलात, पॉझिटिव्हिटीचा विचार केलात, तर तुमच्याकडे ऑब्व्हियसली पॉझिटिव्हिटीच येणार आहे. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप जबरदस्त रोल प्ले करतं. त्या मूवीमध्ये जर तुम्ही बघितलात, तर जे जे प्रेझेंटर्स आहेत त्या सगळ्या प्रेझेंटरनी एक एक मुद्दाम बोललेला आहे की हे एक सिक्रेट आहे. पुस्तकाचं नाव किंवा त्या पिक्चरचं नावच आहे द सिक्रेट. कारण ते असं एक रहस्य आहे, जे रहस्य भरपूर लोकांना भरपूर वर्ष अजिबात माहीत नव्हतं. आणि ज्या लोकांना माहिती होतं त्याने त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला होता. मग आता 21व्या शतकामध्ये आपण आहोत, वी ऑल आर इन आय टी, नो आय टी, ऍक्च्युली वी आर इन ए आय. म्हणजे ए आय इरामध्ये आपण आता आहोत. आणि ए आय आपल्याला इथून पुढं काय करायला सांगता येत नाहीये. मग या इरामध्ये साहजिकच आहे, जर आपल्याला हे सिक्रेट, हे रहस्य माहिती असून सुद्धा जर आपण अप्लाय करत नसेल, तर आपण 21व्या शतकामधले सगळ्यात मोठे मूर्ख आहोत. आणि आपल्याला मूर्ख राहायचं नाहीये. कारण वी हॅव टू बी मोर क्लेवर. आपलं क्लेवर व्हावं लागणार. आणि त्यासाठी याचा बरोबर ऍज अ टूल म्हणून त्याचा उपयोग करून घ्यायला लागणार आहे. मग त्याच्यामध्ये येतं मॅनिफेस्टेशन. मग काही काही लोक म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन बोथ आर सेम. ऍक्च्युली दे आर सेम, बट विथ लिटल डिफरन्स. थोडासा सेम आहे पण त्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. मॅनिफेस्टेशन इज प्युअर सायन्स. मॅनिफेस्टेशन प्युअर सायन्स आहे. ओके. आणि त्या प्युअर सायन्सचा उपयोग करूनच आपण काय करणार आहे, मॅनिफेस्ट करणार आहे. आपण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करणार आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त जस्ट बिलीव्ह, फक्त बिलीव्ह करणं की हे होणार आहे. हे म्हणजे फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण मॅनिफेस्टेशन म्हणजे विथ बिलीव्ह, पण बाकी सगळ्या गोष्टी करणं, म्हणजे थॉट्स, त्यानंतर फिलिंग्स, ऍक्शन अँड नेक्स्ट बिलीफ. त्याला आपण टी फॅब म्हणतोय. थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स अँड बिलीफ. ह्या चौघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर ओके खऱ्या अर्थानं मॅनिफेस्टेशन होतं. म्हणून म्हटलं मी, ह्याला म्हणतात फिजिक्स. हे फिजिक्स ऍक्च्युली इट इज सायन्स. ओके. आणि याचा उपयोग करून आपण करायचा पुढं. ठीक आहे, ओके. तर आपण एनर्जीमध्ये होतो. आणि मी तुम्हाला म्हटलं की वी ऑल आर मेड अप ऑफ एनर्जी. मग काही जण म्हणतील की आपण नेमकं एनर्जी आहोत, तर आपण कुणाकडून हे सगळं मागायचं? आपण देवाकडे मागायचं का? ओके, बरं एवढं मला सांगा की वेदर गॉड एक्झिस्ट, येस ऑर नो? गॉड एक्झिस्ट करतो की नाही करतो? देर मे बी डिफरंट डिफरंट ओपिनियन्स. काय काय म्हणतील की नाही सर, देव एक्झिस्ट करतो, आम्ही दररोज त्याची प्रार्थना करतो. काही काही नास्तिक मेंबर असतील, ते म्हणतात नाही, देव अजिबात एक्झिस्ट करत नाही. पण देव असो नसो मला माहित नाहीये. पण मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे की देर इज अ पॉवर. ती एक पॉवर आहे. आणि ज्या पॉवरनं हा सगळा गेम चाललाय. त्यासाठी मी एक तुम्हाला स्टोरी सांगतो. काही जणांना स्टोरी ऐकला असेल. द ग्रेट रजनीकांतने एक स्टोरी सांगितली होती. द ग्रेट रजनीकांत त्यांनी स्टोरी सांगितली होती. ते एका स्कूलच्या फंक्शनमध्ये होते आणि त्यांनी स्टोरी सांगितली होती. आणि ती स्टोरी अशी आहे, मी थोडक्यात स्टोरी सांगितली. त्या एका युरोपियन कंट्रीमध्ये एका रेल्वे स्टेशनवरती एक माणूस बाकड्यावरती छानपैकी बुक वाचत बसला होता. आणि ते शेजारी एक सुटाबुटामधला ब्रीफकेस घेतलेला एक बिझनेसमॅन येतोय.
तर बिझनेसमॅन अगदी सुटापुटामध्ये असतो, अगदी जबरदस्त म्हणजे तो गेटअपमध्ये असतो. ओके. आणि त्या बाकड्यावर बसलेल्या त्या माणसाकडे बघून त्यात तो पुस्तक वाचत असतो. तर त्या पुस्तक वाचणाऱ्या माणसाला तो एक प्रश्न विचारतोय, व्हॉट यू आर रिडिंग, तू नेमकं काय रीड करतोयस? तर तो माणूस म्हणतोय की जस्ट आय एम रिडिंग बायबल. तो बायबल वाचतोय. मग त्या माणसाला थोडा राग येतो. त्या बिझनेसमॅनला थोडासा राग येतोय आणि म्हणतोय, काय तू हे बायबल वगैरे वाचत बसलायस? मी बघ एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, माझ्या एवढ्या फॅक्टरी आहेत, माझ्या एवढ्या कंपन्या आहेत, आणि मी एवढा मोठा आहे, आणि मी हे करतो, मी ते करतो, वगैरे 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 वगैरे. तो भरपूर काय काय सांगतो. सांगितल्यानंतर तो सद्गृहस्थ फक्त हसतो आणि तो त्याचं वाचायला सुरुवात करतो. मग त्या माणसाला बिझनेसमॅनला अजून राग येतोय. अरे मी तुला सांगतोय, मी तुला पटवून सांगतोय की बायबल वगैरे देव वगैरे काही नसतं, फक्त आणि फक्त माणूस आहे, आणि जो माणूस सगळं हे करत असतो वगैरे वगैरे वगैरे, तो कदाचित नास्तिक असावा. मग आणि मी एवढं तुला बोलतोय, तू काहीच रिस्पॉन्ड करत नाहीये. मी एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, हे माझं कार्ड घे, आणि तू मला उद्या येऊन ऑफिसमध्ये माझ्या भेट. मी तुला जॉब ऑफर करतो. हे देव कर्मकांड वगैरे काय करत बसू नकोस, तू फक्त डायरेक्टली मला भेटायला ये, आणि मी तुला जॉब ऑफर करतो. तो माणूस परत स्माईल करतो आणि वाचायला सुरुवात करतो. हा इरिटेट होतो बिझनेसमॅन. मग तो बिझनेसमॅन म्हणतोय, अरे तुला काय कळतंय की नाही, मी काय सांगालोय तुला? नाही मग नाव काय तुझं, तू कोण आहेस तू? तू एवढं काय वाचत बसलाय, तू काय म्हणजे तू कोण आहेस की तू मला इग्नोर करतोयस? मग तो बसलेला माणूस आपलं नाव सांगतोय. ते नाव होतं थॉमस अल्वा एडिसन. थॉमस अल्वा एडिसन हे नाव ऐकल्या ऐकल्या तो समोरचा बिझनेसमॅनचा इगो ठापकन खाली येतो. आणि मग तो दयावया करायला लागतोय, सॉरी सर, आय डिडंट रेकग्नाइज यू, मी तुम्हाला ओळखलं नाही, वगैरे वगैरे वगैरे, आणि आता तुम्हीच मला अपॉइंटमेंट द्या आणि मी तुम्हाला भेटायला येतो. मग एडिसन त्याला आपलं कार्ड देतात आणि भेटायची वेळ ठरते. एडिसन आपल्या ऑफिसमध्ये छानपैकी बसलेले असतात, आणि डोअरवरती नॉक होतं. नॉक नॉक. मग एडिसन त्याला आत त्यांना सांगतात. आत आल्या आल्या एडिसनच्या बॅक साईडला एक मोठं सोलार मॉडेल असतं. आणि तो समोरचा जो बिझनेसमॅन असतो, तो बिझनेसमॅन बघतो आणि तो खूप इम्प्रेस होतो. अरे वा, किती छान सोलार मॉडेल आहे. मग एडिसन म्हणतोय, हो खूप छान आहे. मग तो बिझनेसमॅन म्हणतो, सर तुम्ही केलंय का हे? तर एडिसन म्हणतो, नाही मी नाही केलं. मी पण असा तुझ्यासारखाच दरवाजा उघडला आणि बघतोय तर ते मॉडेल समोर माझ्या होतं, म्हणजे बरोबर माझ्या बॅक साईडला त्या टेबलवरती ठेवलं होतं. मग तो बिझनेस म्हणतो, नाही सर तुम्ही नाही केला असेल, मग तुमच्या कोणतरी कलिगने केला असेल, तुमच्या स्टुडंटने केला असेल. तर एडिसन परत म्हणतात, नाही मला माहितीच नाही, त्यांनी कुणीच केलं नाहीये. मला माहितीच नाही, अचानक मी जेव्हा दरवाजा उघडला त्याच्याबरोबर मागे होतं ते माझ्या, मला कळलंच नाही कसं. मग तो बिझनेसमॅन थोडासा म्हणतोय, नाही सर कोणीतरी केला असणार ना, त्याशिवाय ते कसं आलं असेल. तर एडिसन म्हणतो, नाही मला खरंच माहित नाही कुणी केलं किंवा काय. तर बिझनेसमॅन म्हणतो, नाही सर 100% कोणीतरी केलं असल्याशिवाय ते होईल का? त्यावेळी एडिसन म्हणतोय, दॅट्स द पॉइंट माय बॉय. वेन एव्हर देर इज अ क्रिएशन देर इज अ क्रिएटर. जेव्हा जेव्हा कुठली तरी गोष्ट असते, एक्झिस्टिंग करते, ह्याचा अर्थ त्याला बनवणारा कोणीतरी आहे. आणि मग त्या कोणीतरीला आपल्या भरपूर धर्म वेगवेगळे आहेत, त्या प्रत्येक धर्मामध्ये त्या कोणीतरीला नावं वेगवेगळी दिलीत. आपण हिंदू धर्मामधले असतील तर आपण त्याला देव म्हणतोय. त्यानंतर मुस्लिम्स असतील तर त्याला अल्लाह म्हणतात. ओके. ख्रिश्चन्स असतील तर त्याला गॉड म्हणतात. ओके. आणि क्रिएशन ऑफ गॉड म्हणतात त्याला. हे म्हणजे ते प्रत्येक आपल्या धर्मग्रंथ जे आहेत ना, त्या प्रत्येक धर्मग्रंथामध्ये त्याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही उघडून बघाल आपलं गीता, तर गीतामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला 100% काय दिसणार आहे, तर आत्मा म्हणजे एनर्जी. ओके. जेव्हा तुम्ही कुराण उघडून बघणार आहे, त्यामध्ये तुम्हाला अल्लाह दिलेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही बायबल बघणार आहे, त्या बायबलमध्ये तुम्हाला फक्त क्रिएशन ऑफ गॉड दिसेल. पण या सगळ्यांच्या मध्ये एकच कॉमन आहे, की देर इज वन पॉवर बिहाइंड एव्हरीथिंग, अँड दॅट पॉवर, ओके, इज टर्म्ड ॲज युनिव्हर्स. त्या पूर्ण पॉवरला आपण म्हणतो युनिव्हर्स. आणि हे युनिव्हर्स आहे, जे युनिव्हर्स तुम्हाला हे सगळ्याच्या सगळं द्यायला बसला इथं. जस्ट तुम्हाला आस करायची आहे, तुम्हाला फक्त मागायचं आहे. मी थोडक्यात सांगेन तर हे युनिव्हर्स जे आहे ना, हे युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड जे आहे ना, हे खूप मोठं आहे, हे विश्व खूप मोठं आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त मागायचं आहे, तुम्हाला ते 100% सगळं मिळणार आहे. आणि हेच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके. ओम शांती ओम पिक्चर बघितला असेल तर ओम शांती ओम सॉन्ग मध्ये शाहरुख खानने डायलॉग मारला होता, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, तो सारे जर्रे ने तुमसे मिलाने की साजिश की है. मी इतनी शिद्दत से म्हणजे काय? शिद्दत से म्हणजे दिल से. जस्ट बिलीव्ह.
तुम्ही बिलीव्ह करा, तुम्हाला ती पुरी कायनात म्हणजे होल युनिव्हर्स हे तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी धडपडत असतं. ओके. ह्याला म्हणतो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन. मग आपण, ही युनिव्हर्स म्हणजे एनर्जी आहे, आपण म्हणजे एनर्जी आहोत. जेव्हा आपली एनर्जी आणि युनिव्हर्सची एनर्जी एक्झॅक्टली मॅच होते, त्यावेळी मॅनिफेस्टेशन ऑकर्स. आणि ती एनर्जी आहे ना, त्या एनर्जीला आपण एक वेगळा फॉर्म देतोय, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. म्हणजे निकोला टेस्लाचं वाक्य काय होतं? ओके, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशामध्ये मोजायच्या आहेत? एनर्जी, व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सी. एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. एनर्जी यू ऑल नो, तुम्ही एनर्जी ऑलरेडी शिकलेला आहात. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तुम्हाला, यू ऑल आर सायन्स स्टुडंट्स, त्यामुळे तुम्हाला फ्रिक्वेन्सी काय माहिती आहे. मी थोडक्यात सांगतो फक्त. आपल्याकडे बाळवणं ज्या वेव्ज येतात, त्या सगळ्या वेव्ज, त्यांना क्रस्ट आहे, त्याला ट्रफ आहे, अशी जात असते. बरोबर आहे? ह्या प्रत्येकाला ऑब्व्हियसली काही प्रॉपर्टीज आहेत. लाईक वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर टू सक्सेसिव्ह ट्रफ्स इज नोन ॲज वेवलेंथ. वेवलेंथ नंतर मग अँप्लिट्यूड आहे, की वेव्ह किती डिस्प्लेस झालेली आहे सेंटर पॉईंट पासून, इट इज कॉल्ड अँप्लिट्यूड. बरोबर आहे? त्यानंतर आपण बघितलेलं आहे की त्या प्रत्येकाला वेव्ह नंबर असतो आणि असते फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? समजा आपण एक वरती असा लूप गेला, परत खाली आला आणि सेंटर पॉईंटला आला, तर हे दोन्ही सेंटर पॉईंट जेव्हा आपण एक्झॅक्टली जॉईन करतोय, त्यावेळी एक हाफ सर्कल आणि दुसरा हाफ सर्कल असं मिळून फुल सर्कल कम्प्लीट होतं. हे फुल सर्कल कम्प्लीट, इट इज कॉल्ड अ सायकल. आणि हे सायकल जे आहेत ना, सायकल्स पर सेंटीमीटर तुम्ही मोजलात तर त्याला म्हणतो आपण वेव्ह नंबर. आणि पर सेकंद तुम्ही मोजलात, इट इज कॉल्ड अ फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे? आणि फ्रिक्वेन्सी मोजतो आपण हर्ट्झ मध्ये. ओके, सगळ्यांना माहिती आहे. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ना, दॅट फ्रिक्वेन्सी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपली जेव्हा फ्रिक्वेन्सी ही युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होते, त्यावेळी खऱ्या अर्थानं विशेष पूर्ण होतात, मॅनिफेस्टेशन डू ऑकर. ओके. आता एक एनर्जी तुम्हाला कळले, फ्रिक्वेन्सी तुम्हाला कळले, सगळ्यात महत्वाची टर्म उरली ती म्हणजे व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन, आपण व्हायब्रेट होतोय. ओके, कंटिन्युअसली वी आर व्हायब्रेटिंग, आपण कंटिन्युअसली व्हायब्रेट होतोय. म्हणजे तुम्ही जर डोळे बंद करून जर फक्त पोटावरती हात ठेवलात, थोडा श्वास घेतलात, श्वास सोडलात, तर तुमच्या लक्षात येईल की आपलं पोट आत बाहेर होतं. ओके. आपण कंटिन्युअसली व्हायब्रेशनमध्ये असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या बॉडीमध्ये पूर्ण सगळे ॲटम्स आहेत. ओके, सम मोलिक्युल्स आर देअर. ओके, त्यामध्ये व्हायब्रेशन्स होत होत असतात कायम. त्याला व्हायब्रेशन एनर्जी सुद्धा म्हणतो आपण. तर ह्या व्हायब्रेशन्सनं ही फ्रिक्वेन्सी तयार होते. आणि ती फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते आपण बाहेरच्या युनिव्हर्सशी, त्यावेळी खऱ्या अर्थाने मॅनिफेस्टेशन होतं. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल डिस्कशन करूया. अँड दॅट एक्झाम्पल इज ऑफ रेडिओ. रेडिओ सगळ्यांनी बघितलाय? ओके. हे फक्त मोनोटोनच नको, म्हणजे मी फक्त एकटाच बरोबर चाललोय असं व्हायला नको. त्यामुळे मी थोडंसं इंटरॅक्टिव्ह घेऊया. आपण एक परत स्क्रीन शेअर करूया. आणि ओके, इथं तुम्हाला दिसेल. ओके, हा एक जुन्या काळातला रेडिओ होता बघा. असा हा जुन्या काळातला रेडिओ. तर ह्या रेडिओमध्ये आपल्याकडे एक ट्यूनर असतो, ट्यूनर. ओके. एक छोटासा नॉब असतो, त्या नॉबवरती आपण काय करत असतो? फ्रिक्वेन्सी ट्यून करत असतोय. ओके. मग ह्याच्यामध्ये समजा आपण जी फ्रिक्वेन्सी ट्यून करतोय, पर्टिक्युलर समजा आपण 94.3 घेतलं, तर आपला कोल्हापूरचं 94.3 म्हणजे कुठला एफएम आहे? टोमॅटो एफएम आहे. बरोबर. मग आपण जेव्हा ती एक्झॅक्टली 94.3 वरती त्या नॉब सेट करतोय, त्यावेळी आपल्या रेडिओमधून आपल्या रेडिओमधून जी फ्रिक्वेन्सी बाहेर पडते, ती फ्रिक्वेन्सी ही, तो जो टोमॅटो एफएमचा टॉवर आहे, तो टोमॅटो एफएमचा टॉवर जो आहे ना, त्या टॉवरनं सोडलेल्या फ्रिक्वेन्सीला एक्झॅक्टली मॅच होते. ओके, वी कॅन कॉल इट ॲज अ रेझोनन्स. आपण त्याला रेझोनन्स म्हणू शकतोय, की आपण सोडलेली फ्रिक्वेन्सी सेट करून आणि त्या टोमॅटो एफएमच्या टॉवरमधनं सोडलेली फ्रिक्वेन्सी जेव्हा एक्झॅक्टली मॅच होते, त्यावेळी तुम्हाला जे गाणं पाहिजे, तुम्हाला छाया छाया गाणं पाहिजे, जे टोमॅटो एफएमवरती लागते, तर तुम्हाला ते छाया छाया ऐकू येणार बरोबर तिथं. जर तुम्ही ट्यून केला आहे 98.3, तर तुम्हाला छाया छाया ऐकू येणार नाहीये, कारण तुम्ही जे ट्यून केलं आहे ती बरोबर मिरची. ओके, रेडिओ मिरची तुम्ही ट्यून केलाय. तर रेडिओ मिरची जर तुम्ही टोन केला असणार, तर तुम्हाला ते जे टोमॅटो एफएम वरती गाणं चालू आहे छाया छाया, ते ऐकू येणार नाही. म्हणजे आपण कायम समजा आपली फ्रिक्वेन्सी आपण मॅच, आपण ट्यून करालोय स्ट्रेस, ओके, निगेटिव्हिटी, फिअर, फेल्युअर. ओके. ह्यासाठी जर आपण समजा ट्यून करत असेल, तर साहजिकच आहे तुम्हाला तेच ऐकू येणार आहे, तुमच्याकडे तेच अट्रॅक्ट होणार आहे. पण जर तुम्ही पॉझिटिव्हिटी असेल, ओके, पॉझिटिव्ह थॉट्स असतील, ओके, किंवा सक्सेस असेल, हे जर तुम्ही सगळं बिलीव्ह करायला लागला, जर तुम्ही ते अट्रॅक्ट करायला लागला, तर तुमच्याकडे ते अट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे सिम्पल सिम्पल थिअरी आहे ही, की आपण सोडलेली फ्रिक्वेन्सी आणि युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी जेव्हा अलाईन होते, एक्झॅक्टली मॅच होते, त्यावेळी खऱ्या अर्थानं मॅनिफेस्टेशन होतं. ओके. तुम्हाला लक्षात येते इथं? ह्या रेडिओ जो ना, हे रेडिओचं एक्झाम्पल बेस्ट आहे ते. ठीक आहे. ओके. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट, आता मगाशी मी जे बोलत होतो ते थोडंसं आपण पुन्हा त्याच्यावरती येऊया.
मी मगाशी बोललो की मॅनिफेस्टेशन करताना ह्या 4 गोष्टी खूप गरजेच्या असतात. कुठल्या कुठल्या आहेत? तर एक आहे थॉट्स, दुसरा आहे फिलिंग्स, तिसरा आहे ऍक्शन आणि चौथा आहे बिलीफ. ओके, ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता या 4 गोष्टी आपण एक्सप्लेन करायच्या आहेत. ठीक आहे. तर 4 गोष्टीपैकी मी पहिली एक्सप्लेन करतो तुम्हाला थॉट. ठीक आहे. तर थॉट्स नेमके काय असतं आणि हाऊ थॉट्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ. तर थॉट्स म्हणजे विचार. मी कायम तुम्हाला म्हणतो बघा, कोणतीही गोष्ट पहिल्यांदा ही डोक्यात येते आणि ती आल्यानंतर मग प्रत्यक्षात येते. तुम्ही कोणत्याही सायंटिस्ट एक्झाम्पल घ्या. कोणत्याही सायंटिस्ट एक्झाम्पल घ्या. सायंटिस्टचं राहू दे म्हणतोय मी. ओके. तुमच्या मम्मीचं एक्झाम्पल घ्या. त्या मम्मीला कुठली भाजी करायची आहे हे अगोदर डोक्यात येते आणि नंतर मग भाजी तयार होते. बरोबर आहे ना? म्हणजे जर तिच्या डोक्यात असेल की नाही मला आज छानपैकी येल्लो पोटॅटोची भाजी करायची आहे, तर तिच्या डोक्यात येल्लो पोटॅटोची भाजी आल्यानंतर तिथं कारलं होत नाही. तिथं येल्लो पोटॅटोची भाजी येणार आहे. म्हणजे सिंपल सांगायला गेलं तर अगोदर ती गोष्ट, कोणतीही गोष्ट आपल्या डोक्यात येते म्हणजे थॉट्समध्ये येते, विचारामध्ये येते आणि नंतर ती ऍक्च्युअल रियालिटीमध्ये येते. ओके, सिंपल म्हटलं समजा आम्हाला ओके, बेस्ट तुमच्या टॅब जो आहे ना, ओके, लिनोचा टॅब आहे. तो लिनोचा टॅब डिझाईन करताना त्या लिनोच्या मेंबर्सनी पहिल्यांदा विचार केला असेल की मला बाबा या डायमेन्शनचा, या कॉन्फिगरेशनचा टॅब डिझाईन करायचा आहे. मग त्याच्या ते डोक्यात आलं अगोदर आणि ते डोक्यात आल्यानंतर मग त्याने ते रियालिटीमध्ये आणलं. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे थॉट्स. तुम्हाला जर विचार आला तर तुम्हाला ती गोष्ट होते. तुमच्या मनामध्ये समजा विचारच नाही आला तर ती गोष्ट होत नाही. मग काही जण म्हणतात सर आमच्या डोक्यामध्ये तर विचार भरपूर येतात. किती विचार येतात? तर पूर्ण दिवसामध्ये जवळपास 90,000 पेक्षा जास्त आपण विचार येतात आपल्या डोक्यामध्ये. आणि खरं खरं सांगा, जे 90,000 किंवा त्यापेक्षा जास्त जे विचार येतात त्यामधले पॉझिटिव्ह किती असतात, निगेटिव्ह किती असतात? कुठला नंबर सगळ्यात जास्त आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? ओके, टाईप करा बघू. पॉझिटिव्हला पी आणि निगेटिव्हला एन. टाईप करा पटकन लगेच. आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात त्यामध्ये पॉझिटिव्ह विचार सगळ्यात जास्त येतात की निगेटिव्ह विचार सगळ्यात जास्त येतात? फ्रँकली लिहा, मनापासून लिहा, मला इम्प्रेस करायचं म्हणून लिहू नका. ओके. एन 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 सगळा एनचा पाडा दिसतोय मला इथं. कारण आपण निगेटिव्ह विचार जास्त करतोय आणि सगळ्यात महत्वाचा निगेटिव्ह विचार काय करतो माहिती आहे? ओके. की सगळ्यात महत्वाचं, आत्ता टेस्ट आहे उद्या आणि त्या टेस्टला मला स्कोर कमी पडला तर घरात माझं काय खरं नाही. 50K सर, HS सर, सोमेश सर, MR सर माझं काय खरं करत नाहीत. बरोबर. हे आमच्या डोक्यात पहिल्यांदा येते. म्हणजे आम्ही विचार काय केला, मला जर स्कोर कमी आला तर तुम्ही ते मग मागायला तेच मिळणार आहे. कारण तुम्ही युनिव्हर्सकडे काय मागायलाय की मला मार्क्स कमी पडले तर, मला मार्क्स कमी पडले तर, अरे तुम्हाला मार्क्स कमीच पडणार आहेत. मग तुम्ही हा विचारच करत नाही की मला चांगले मार्क्स पडणारच आहेत. हा विचारच कधी करत नाही आपण. मग काही जण म्हणणार सर रिअलिस्टिक व्हायला पाहिजे की आम्ही अभ्यासच केला नाही आणि कसा मार्क्स पडतील. हा. मग थॉट्स, फिलिंग्स, नंतर माझा एक टर्म आहे तिथं ऍक्शन. म्हणजे समजा काही कार्यकर्ते आता समजा जॉईन झाले आणि सरांनी सांगितले फक्त बिलीफ ठेवायचा. हे म्हणजे मला एवढं एनडीएला सिलेक्शन होणार आहे, माझं सीओईपीला ऍडमिशन होणार आहे आणि मला काय IITला ऍडमिशन होणार आहे, माझं BJ मेडिकलला ऍडमिशन होणार आहे. हा फक्त बिलीफ ठेवत जाऊया म्हणजे आपल्याला मिळते. तसं होणार नाही बाळानो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्शन घ्यायला पाहिजेत. आणि तुमची ऍक्शन म्हणजे छानपैकी अभ्यास करणं, डाऊट सेशन अटेंड करणं. ओके. जितकं मन लावून तुम्हाला स्टडी करता येईल तेवढं मन लावून स्टडी करणं. ओके. आणि तुमच्या एक्झामच्या जे काही हॅबिट्स आहेत, एक्झामच्या हॅबिट्स चांगल्या डेव्हलप करणं, ह्या ऍक्शन्स आहेत तुमच्या. त्यामुळे ऍक्शन घ्यायलाच पाहिजेत. ओके, तर ठीक आहे. आपण थोडंसं डायव्हर्ट व्हायला नको, थॉट्स वरती होतो आपण. आपल्या मनामध्ये मगाशी म्हटलं सर 90,000 पेक्षा जास्त विचार येतात. आणि जसं तुम्ही टाईप केलाय, क्वाईट ऑब्विस की आपण निगेटिव्ह विचार सगळ्यात जास्त करतोय. तुम्हीच नाहीये, आम्ही सुद्धा. बऱ्यापैकी लोक जे आहेत, ह्या पूर्ण जर सर्वे केला तुम्ही, तर मोस्ट ऑफ पीपल 99% जी माणसं असतात ते निगेटिव्ह विचार सगळ्यात जास्त करतात. इव्हन तुमचे पॅरेंट्स घ्या, तुम्ही काही पण घ्या, बऱ्यापैकी निगेटिव्ह विचार जास्त असतोय. म्हणजे हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, थोडंसं ओके एन्झायटी येते, थोडंसं फिअर येतोय, थोडंसं डिप्रेशन येतं, थोडंसं स्ट्रेस येतोय. आणि हे क्वाईट ऑब्विस आहे, ते येणारच आहे. मग मगाशी म्हटलं जसं युनिव्हर्सला जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जी फ्रिक्वेन्सी ट्यून कराल ती फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे येणार आहे. याचा अर्थ जर तुम्ही 94.3 ला ट्यून केलात तरच छैया छैया वाजणार. तुम्ही वाजवताय समजा स्ट्रेस, एन्झायटी, तर तुमच्याकडे छया छया वाजणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही
तुमचे विचार जे आहेत ना ते विचार बदलले पाहिजेत. मग काही लोक म्हणणार सर विचार कसे बदलायचे? तर विचार बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे शब्द. कारण वर्ड्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुमचे शब्द हेच तुमचे विचार डिसाईड करतात. बघायचं तुम्हाला? ठीक आहे, क्लोज आईज. छानपैकी सगळ्यांनी डोळे बंद करा. आपण तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो की युअर वर्ड्स डिसाइड्स युअर थॉट्स. ओके, तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो. जस्ट क्लोज युअर आईज. कंपल्सरी सगळ्यांनी डोळे बंद करा. एक खोलवर श्वास घ्या. नाकातून रिलीज. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रेथ. नाकातून रिलीज. अगेन टेक अ डीप ब्रेथ. नाकातून रिलीज. शांत. खांदे रिलॅक्स. चेहऱ्यावरती मस्त स्माईल असू देत. हम्म? ठीक आहे. आता प्रत्येकानं आपण आपल्या घरामध्ये बसवलेली गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर येते का बघा. गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर आली? ओके. आता छानपैकी तुम्ही सगळ्यांनी शंकर महादेव, ओके, शंकर भगवान जे आहेत ना त्यांचा चेहरा बघा. दिसला? ओके, व्हेरी गुड. तुम्ही आता शंकर भगवान तिथून डायरेक्टली गेला, तुम्ही डायरेक्टली एपीजे अब्दुल कलाम. दिसले एपीजे अब्दुल कलाम? ठीक आहे. ओके. तुम्ही आता छानपैकी चेहरा बघा. ओके. मस्तपैकी सुधा मूर्तीचा चेहरा बघा. सुधा मूर्ती दिसला? ओके, व्हेरी गुड. नरेंद्र मोदी दिसले का बघा. नरेंद्र मोदी. ओके, दिसले. तुमचे आई वडील दिसले का बघा. तुमचे आई वडील दिसले का बघा. कितीही तुम्ही न बघायचा प्रयत्न करा तुम्हाला दिसणारच आहे ते. ओके. ठीक आहे. तुम्ही छानपैकी पीटर हिग्स ना बघा. पीटर हिग्स. पीटर हिग्स दिसले? दिसले की नाही? येस और नो? बरं, ठीक आहे. पीटर हिग्स दिसले न दिसले मला माहित नाही. अँटॉन लॅव्होजायर. अँटॉन लॅव्होजायर. ओके, अँटॉन लॅव्होजायर त्यांना म्हणतात फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. बेटा हो, तुम्ही सगळी केमिस्ट्री शिकताय. तर अँटॉन लॅव्होजायर त्यांना म्हणतो आपण. ओके, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. दिसले का बघा. दिसले? बर, ठीक आहे. अॅनामनी दिसले का बघा. अॅनामनी. अॅनामनी. अॅनामनी खूप मोठ्या संशोधिका होता. वेदर जे रिपोर्ट्स येतात ना ते सगळे अॅनामनीच्याकडे येतात. ओके. आता मेरी क्युरी दिसतात का बघा. मेरी क्युरी. मेरी क्युरी दिसला तर येस म्हणा. टाईप करा येस. मेरी क्युरी दिसलं तर. ओके, दिसला. ओपन आईज. हाताला हात रब करा. चेहऱ्यावर मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. ओके. आता मला सांगा, मी ज्यांची ज्यांची नावं घेतली ती सगळ्यांचे चेहरे तुम्हाला दिसले. सगळ्यांचे चेहरे तुम्हाला दिसले. पण मी जेव्हा अँटॉन लॅबोजायर सांगितलं दिसले नाहीत. ओके. मी जेव्हा पीटर हिग्स सांगितलं पीटर हिग्स दिसले नाहीत. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं अॅनामेनी त्यावेळी अॅनामनी पण काही जणांना दिसले असतील, ज्यांना ते माहिती असेल तर. बाकी कोणाला दिसले नाही. ह्याचा अर्थ असा आहे युअर वर्ड्स डिसाइड्स युअर थॉट्स. तुमचे शब्द जे आहेत ना ते तुमचे थॉट्स डिसाईड करतात. आता शब्द मी घेतला होता, एक एक शब्द घेतला. गणपती बाप्पा सगळ्यांना दिसले. ओके. शंकर भगवान सगळ्यांना दिसले. अब्दुल कलाम सगळ्यांना दिसले. सुधा मूर्ती सगळ्यांना दिसले. पण मेरी क्युरी पण सगळ्यांना दिसल्या. कारण त्यांचा चेहरा मी बघितलेला आहे, त्याचा फोटो बघितलेला आहे. पण अँटॉन लॅवोजायर आपण कधी बघितला नाही. त्यानंतर पीटर हिग्स कधी बघितला नाहीये. अॅनामनी कधी बघितलं नाहीये. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसला नाही. का दिसला नाही? कारण तो शब्द जो आहे ना त्या शब्दाला अनुरूप थॉट, विचार आपल्या डोक्यामध्ये आलेला नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपले वर्ड्स हे आपले थॉट्स डिसाईड करतात. आणि थॉट्सनं तयार होतात फिलिंग्स. थॉट्सने काय तयार होतात? फिलिंग्स. ओके. आणि थॉट्स आणि फिलिंग्स हे खूप गरजेचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये. तर आपण पहिल्यांदा थॉट्सवरच चर्चा करूया, त्यानंतर आपण फिलिंगकडे जाऊया. थॉट्स लक्षात आलं तुमच्या? तुमचे वर्ड्स खूप महत्वाचे आहेत. मग जर तुम्ही समजा तुमचे वर्ड्स वापरताय की मला अकॅडमीला जायला खूप वेळ होतोय आणि अकॅडमीला जायला खूप वेळ जातोय त्यामुळे मला आता पनिशमेंट मिळणार आहे. मग तुमचा वर्ड्स तसे आहेत, मग तुमचे थॉट्स पण तसे येणार आहेत. आणि थॉट्स तसे आले आणि तुम्ही युनिव्हर्सकडे काय मागायला मग मला वेळ होणार आहे, मला वेळ होणार आहे, मला वेळ होणार आहे. युनिव्हर्सला एकच कळतं. युनिव्हर्सला
तुम्ही काहीही मागा, काहीही करा, काहीही करा. युनिव्हर्स फक्त एकच गोष्ट म्हणतं, कुठली? व्हेरी गुड, तथास्तु. युनिव्हर्स फक्त एकच गोष्ट म्हणतं, काय? तथास्तु. जो तू मागोगे वो तुझे मिलेगा. जे तुम्ही मागणार आहात ते सगळं सगळं तुम्हाला मिळणार आहे. म्हणून शब्द खूप काळजीपूर्वक वापरा. ओके. खूप महत्वाचा शब्द. आणि शब्द जर तुम्ही व्यवस्थित वापरलात ना, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं विचार चांगले येणार आहेत, आणि विचार चांगले आले की तुम्हाला मॅनिफेस्टेशनला खूप मदत होणार आहे. यासाठी आपण एक छानपैकी एक पिक्चरल फॉर्ममध्ये आपण डिस्कशन करूया. एक तुम्हाला मी एक्सपेरिमेंट दाखवतो, कारण वी ऑल आर सायन्स स्टुडंट्स. आणि त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी एक शो करणार आहे, अँड दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत मसारू मसारू इमोटो. ओके, जापनीज सायंटिस्ट आहेत. आणि ते जापनीज सायंटिस्टचा एक एक्सपेरिमेंट आहे, आणि तो एक्सपेरिमेंट आपण बघणार आहे. ठीक आहे. ओके. तर काही जणांना दिसत असेल इथं, मसारू इमोटोचा वॉटर एक्सपेरिमेंट. आता हे यांचं मी थोडक्यात सांगतोय, मसारू इमोटोचा वॉटर एक्सपेरिमेंट काय आहे आणि कसं आहे. ओके. ठीक आहे. याच्यामध्ये काही इमेजेस असतील तर इमेज मी दाखवतो. आणि सर मी गुगलवरती टाकलंय मसारू इमोटो. आता ही इमेजेस, बिफोर वी एक्सप्लेन दॅट इमेजेस, मी तुम्हाला एक्सपेरिमेंट काय आहे तो एक्सपेरिमेंट सगळ्यांना सांगतो अगोदर. ओके, आणि त्यानंतर मी बघूया. ओके, लक्ष द्या अगोदर. तर मसारू इमोटो ॲक्च्युली जापनीज आहेत. आणि त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता. आणि तो एक्सपेरिमेंट काय होता, तर त्यांनी वॉटर सॅम्पल्स घेतले. वॉटर सॅम्पल्स डिफरंट डिफरंट सोर्सेसमधून त्यांनी वॉटर सॅम्पल्स घेतले. मग ते काही होते रिव्हर वॉटर होतं, काही वेल मधले होते, पॉन्ड्स मधले होते, काही डर्टी वॉटर सुद्धा घेतलं, म्हणजे इंडस्ट्रियल वेस्ट असते ना, ते पण घेतलं होतं त्यांनी. आणि ते वॉटर सॅम्पल सगळे कलेक्ट केले. आणि सगळ्या त्या वॉटर सॅम्पल्सना त्यांनी दोन पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. प्रत्येकाला ग्लासमध्ये भरलं होतं आणि दोन पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. एक होता पॉझिटिव्ह पार्ट, दुसरा होता निगेटिव्ह पार्ट. आणि ह्या दोन पार्टमध्ये जे ते डिवाइड केले होते, त्यांनी काय केलं, शब्दांचा प्रयोग त्या सगळ्या पाण्यांच्या वरती केला, त्या सॅम्पल्सवरती केला सगळं. मग ते जे वॉटर हे होत्या ना, म्हणजे ग्लासेस होते किंवा वॉटर बॉटल होत्या, त्यांना एकेकाला ते घ्यायचे. म्हणजे समजा त्यांनी एक मार्क करून घेतले, ए नावाची घेतली असेल, तर त्याला ते थँक्यू 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 ग्रॅटिट्यूड, फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड, थँक्यू 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 एव्हरीवेअर, नुसतं त्याला थँक्यू 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 म्हणायचे आणि ते ठेवून द्यायचे. दुसरी घेणार आहे, त्याला आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू, ते ठेवून द्यायचे. ओके, तिसऱ्याला घेणार आहे, तू खूप छान आहेस, तू खूप छान आहेस, तू खूप छान आहेस, तू एंजल आहेस, तू खूप छान आहेस, हे असे म्हणायचे. असं त्यांनी प्रत्येकाला पॉझिटिव्ह वर्ड्स. ओके, पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणजे प्रत्येकाचं स्पेसिफिक. थँक्यूवालं वेगळं, आय लव्ह यू वालं वेगळं, एंजलवालं वेगळं, असं त्यांनी केलं होतं. दुसरे जे होते, जे सॅम्पल्स होते वॉटरचे, त्याला त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स, म्हणजे फ्रस्ट्रेटिंग वर्ड्स सगळे, ओके, किंवा अगदी अर्वाच्य शिव्या, ते प्रत्येकाला त्यांनी दिल्या होत्या. म्हणजे ते प्रत्येक जे ग्लास होता त्या प्रत्येक ग्लासला त्यांनी तसं वेगवेगळं भरपूर, म्हणजे तू खूप खराब आहेस, तू खूप नालायक आहेस, तुझ्यामुळे सगळं हे वाटवं लागतं सगळं, वगैरे वगैरे वगैरे. ते प्रत्येक बॉटल जे होतं ना, किंवा प्रत्येक सॅम्पल जे होतं ना, ते त्याला त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स म्हटले होते. आणि सेव्हरल डेज तो एक्सपेरिमेंट झाल्यानंतर त्यांनी त्या वॉटर सॅम्पल्सना फ्रीजमध्ये ठेवलं. ओके, आणि फ्रीज केलं त्या वॉटर सॅम्पलला, सगळ्यांना फ्रीज करून टाकलं. आणि फ्रीज करून टाकल्यानंतर आफ्टर सम डेज, फ्रीज झाल्यानंतर, त्याचा बर्फ झाल्यानंतर, त्यांनी ते बर्फचे सॅम्पल जे होते ते त्यांनी मायक्रोस्कोपच्या अंडर चेक केले, की त्या पाण्यामध्ये काही चेंजेस झालेत का. तर इतके जबरदस्त चेंजेस होते, इथले म्हणजे सरप्राइझिंग चेंजेस होते. ज्या ज्या पाण्याच्या सॅम्पलना निगेटिव्ह वर्ड्स कायम म्हटले होते, त्याच्यामध्ये अगदी डिस्टॉर्टेड पॅटर्न मिळाले होते, अगदी खराब झालेले पॅटर्न मिळाले होते. पण ज्या ज्या वॉटर सॅम्पल्सना पॉझिटिव्ह वर्ड्स म्हटले होते, त्या सगळ्यांच्या मध्ये ब्युटिफुल क्रिस्टल्स दिसले त्यांना. ओके, आय एम जस्ट शोईंग यू. त्यांचे ते जे सॅम्पल्स आहेत ते तुम्हाला लक्षात येतील ऑन द बेसिस ऑफ द पिक्चर्स. ओके, तुम्हाला हा पिक्चर दिसत असेल तर थोडंसं मी झूम करतो, जेणेकरून तुम्हाला हे दिसेल. ओके, हे बघा. थँक्यू. थँक्यू म्हटलेला तुम्हाला हा इतका ब्युटिफुल क्रिस्टल दिसतोय. विजडम, ट्रुथ, इटर्नल, ओके, एंजल, आय लव्ह यू, पीस. हे जे तुम्हाला दिसत आहेत ना सगळे वरचे, हे वरचे चार आणि हे तीन,
हे सगळे तुम्हाला क्रिस्टल्स अगदी छान 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 दिसतील, कारण त्याला वर्ड्स पण तसे म्हटले होते. पण यू फूल, ओके, किंवा पोल्ट्री वॉटर, ओके, बिफोर प्रेयर, हे आता हे पण तुम्हाला दिसेल एक, हा इव्हिल म्हटलं, किंवा यू मेक मी सिक. तर हे पॅटर्न सगळे डिस्टर्ब झालेले तुम्हाला दिसले. ओके, अतिशय डिस्टर्ब झालेले, म्हणजे यू फूल किंवा यू मेक मी सिक, इव्हिल. आणि इथे एक त्यांनी एक्सपेरिमेंट अजून एक केला, हा पोल्युटेड वॉटर बिफोर प्रेयर हा असा होता, आणि आफ्टर प्रेयर म्हणजे त्यांना खूप चांगलं म्हटल्यानंतर त्यांना हे असे पोल्युटेड वॉटरमध्ये सुद्धा क्रिस्टल चांगले दिसले. ह्याचा अर्थ पाण्यावरती, ओके, पाण्यावरती शब्दांचा खूप मोठा जो आहे ना, तो पगडा आहे. म्हणजे जेवढे तुम्ही पाण्याला शब्द जे म्हणताय ना, त्याचा पाण्यामध्ये खूप मोठा चेंज दिसतो. मग मला सांगा, ओके, यामध्ये बायोचे स्टुडंट आमचे भरपूर आहेत. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये किती पर्सेंटेज वॉटर आहे? जस्ट टाईप इट. टाईप करा की आपल्या पूर्ण बॉडीमध्ये किती पर्सेंट वॉटर आहे. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ वॉटर इज देअर इन अवर बॉडी? जस्ट टाईप इट, पटकन, लगेच, पटकन 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 सांगा, पटकन. तुम्ही एमआर सांगणं विचारणार. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ वॉटर इज देअर इन अवर बॉडी? मॅथ्सचे स्टुडंट तुम्ही पण सांगायला काय अडचण नाहीये. ओके, हे जनरल नॉलेज आहे. श्रावणी, व्हेरी गुड, 70%. करेक्ट आन्सर आहे की आपल्या पूर्ण बॉडीमध्ये 70% वॉटर आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे ठीक आहे, मला एम आर सरांना काय, ओके, विचारायची गरज नाही आहे, सगळ्यांनी आन्सर चांगले दिले. ठीक आहे, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये 70% वॉटर आहे. कॅन एनिबडी टेल मी की आपल्या मेंदूमध्ये किती पर्सेंट वॉटर आहे? आपला हा जो डोका आहे ना पूर्ण, ओके, मेंदू जो आहे ना, मेंदूमध्ये किती पर्सेंट वॉटर आहे? व्हेरी गुड, स्वागता. 90%, परफेक्ट. तर आपल्या मेंदूमध्ये 90% वॉटर आहे. आणि मी काय म्हणतोय की माझा अभ्यासच होत नाही, मला मार्क्सच पडत नाहीत, दररोज मला आई वडील माझ्यावरती ओरडतात, चिडचिड करतात, मला काय एक्झाम मध्ये मला हँग होतोय मी, एमसीक्यू कुठला कसा सोडवायचा मला कळतच नाही, मला कायम टेन्शन येतं, मी स्ट्रेसमध्ये जातो. जर रिपीटेडली आपण हे वर्ड्स कायम म्हणत असेल, तर आपल्या बॉडीमधलं 70% वॉटर आणि आपल्या मेंदूमधलं 90% वॉटर तेच कॅच करणार. जर चुकून त्याचे क्रिस्टल्स बघितला तर काय भयानक क्रिस्टल दिसतील. मग जर एवढं आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये 70% वॉटर आहे, आपल्या मेंदूमध्ये 90% वॉटर आहे, तर आपण शब्द किती चांगले वापरले पाहिजेत. कारण दुसऱ्यांच्या मनावरती किती परिणाम होतो राहिला बाजूला, आपल्या विचारांचा, आपल्या शब्दांचा आपल्या मनावरती किती परिणाम होतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते आपण कधी विचार करत नाही. त्यामुळे इथून पुढे म्हणतोय मी, यूज युअर वर्ड्स व्हेरी 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 वाईजली. खूप काळजीपूर्वक तुम्ही ते शब्द वापरा. जर तुमच्याकडे समजा तुम्ही म्हटलं की मला टेन्शन आलंय, ओके, मला कसं हे करायचं आहे, त्याला सुद्धा एक ट्रान्सफॉर्मेशनल व्होकॅब्युलरी असते. नो डाऊट स्ट्रेस इज देअर, प्रत्येकाला असतो स्ट्रेस. ओके, तुम्हाला नाही, मला पण स्ट्रेस असतोच. प्रेशर हे माझ्यावर पण आहे, तुमच्यावर नाही, माझ्यावर पण प्रेशर, तुमच्या रिझल्टचा प्रेशर माझ्यावर सुद्धा आहे. ओके, पण फक्त प्रेशर आले म्हणून चालणार नाहीये. टेक इट ॲज अ चॅलेंज. जस्ट रिप्लेस युअर वर्ड्स. टेन्शन आले म्हणण्यापेक्षा मला चॅलेंज घ्यायचं आहे, हे करायचं. त्यामुळे काही वर्ड्स आहेत, त्याला ट्रान्सफॉर्मेशनल व्होकॅब्युलरी म्हणतोय, जे आपण शब्द बदलले की आपले विचार बदलतात. त्यामुळे जस्ट कन्वर्ट युअर वर्ड्स, जस्ट ट्रान्सफॉर्म युअर वर्ड्स फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, अँड सी द रिझल्ट. तुम्हाला रिझल्ट खूप चांगले दिसतील. ओके, आणि त्यासाठी आपण आता जो तुम्ही मसारो इमोटोचा एक्सपेरिमेंट बघितला, तर त्या मसारो इमोटोच्या एक्सपेरिमेंटवरनं मी तुम्हाला एक सगळ्यांना टास्क देणार आहे. आणि त्या टास्क इज व्हेरी व्हेरी सिम्पल अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो. तुम्ही सगळेच्या सगळे अकॅडमीला येताना पाण्याची बॉटल घेऊन येत आहे, बरोबर आहे? तर त्या पाण्याच्या बॉटलला, ओके, मी असं म्हणत नाही की तुम्हाला म्हणजे माझ्यासारखी बॉटल पाहिजे. ओके, आय एम युझिंग दिस बॉटल, आणि ही बॉटल जी आहे ती ब्ल्यू बॉटल. ओके, तुम्हाला दिसते? ठीक आहे, थोडंसं मला माझं बॅकग्राऊंड जे आहे ते बॅकग्राऊंड थोडंसं हे आहे. ओके, वन सेक. माझं थोडंसं बॅकग्राऊंड मी मुद्दाम चेंज करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल हे. दिसतंय? ओके. ही अशी बॉटल जी आहे ना, ही अशी बॉटल मी वापरतोय. अशी बॉटल मी वापरतोय. ठीक आहे. तर ही अशी बॉटल तुम्हाला घ्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण जर असेल तर वेल अँड गुड. तर याच्यावरती काही वर्ड्स होते, तुम्हाला इथे थोडंफार दिसेल, तर याच्यामध्ये काही वर्ड्स होत्या, तर ते मी वापरून वापरून गेलेले आहे. तिथं मध्ये आय एम दिसतं, आय एम. आणि मग त्याच्यावरती काही वर्ड्स होते.
म्हणजे त्यामध्ये मग आय एम हेल्दी, आय एम पॉझिटिव्ह, आय एम एनर्जेटिक, आय एम मनी मॅग्नेट, ओके, आय एम, इतके जबरदस्त पॉझिटिव्ह वर्ड्स होते. आणि ते पॉझिटिव्ह वर्ड्स आम्ही काय म्हणायचो, आय एम डिसिप्लिन, आय एम फोकस, ओके, आय एम लव्ड. हे असे वर्ड्स त्यामध्ये होते. आणि ते वर्ड ते मी भरताना सुद्धा, पाणी भरताना सुद्धा मी ते म्हणत असतो की आय एम पॉझिटिव्ह, आय एम डिसिप्लिन, आय एम फोकस, ओके, आय एम मनी मॅग्नेट, ओके, आय एम द बेस्ट कोच, आय एम द बेस्ट मेंटर. हे असे वर्ड्स मी म्हणत असतोय. आणि ते म्हटल्यामुळे काय होतं, ते पाणी पिताना सुद्धा मला असं वाटतं की ते पाणी जेव्हा आतमध्ये जातं ना, त्यावेळी ते सगळं पॉझिटिव्हिटी घेऊन जातं आतमध्ये. तुम्हाला पण हे करायचं आहे. तुम्हाला पण हे करायचं आहे. ओके. आणि मी तुम्हाला नंतर सांगेन ते वॉटर बॉटल टेक्निक कशी करायची, काय करायची. पण एक काम सगळ्यांनी करायचं आहे. मला तुमच्या सगळ्यांच्या वॉटर बॉटलवरती मंडेला सगळ्यांच्या वॉटर बॉटलवरती स्टिकर्स दिसले पाहिजेत. मग स्टिकर्स कसे बनवायचे, काय बनवायचे, ओके, इट इज अप टू यू. तो तुमच्यावरती, तुम्ही कसं करताय, काय करताय. म्हणजे सिंपल सांगायला गेलं तर, करायला गेलं तर तुम्ही छानपैकी एक एक पेज घ्या. त्या पेजवरती तुम्हाला जे वर्ड्स वाटतात ते वर्ड्स लिहा. ओके, जे जे पॉझिटिव्ह आहेत ते. ओके, म्हणजे मी अत्यंत हुशार आहे. ओके, मी खूप ब्रिलियंट आहे. त्यानंतर मी फोकस्ड आहे, मी डिसिप्लिन्ड आहे, मला अभ्यास करायला खूप आवडतं. ओके, मी टॉपर आहे, मला म्हणजे मला जे शिकवलं आहे ते सगळं कळतं. हे असे शब्द शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. आणि ते लिहून तुम्हाला त्याच्यावरती पेस्ट करायचे आहेत. मग साहजिकच ते पेस्ट केल्यानंतर मग थोडंसं पाणी गेल्यानंतर ते खराब होणार आहे. त्यामुळे त्याला तुम्ही चिकट टेप लावून द्या. काही हरकत नाही आहे. ओके, ते तुम्ही कसा जुगाड करताय, आय डोंट नो, तुम्ही करायचं आहे ते. आणि जेव्हा 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 तुम्ही वॉटर बॉटल फील करताय, तेव्हा ते फील करताना ते वर्ड्स मुद्दाम वाचायचे. आणि ते वाचत वाचत ते फील करायचं. पाणी पिण्याच्या अगोदर सुद्धा ते वाचायचे. जेणेकरून काय होईल, तुम्ही नोईंगली अननोईंगली पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणताय. तुमच्या माइंडमध्ये ते पॉझिटिव्ह वर्ड्स कायम घुमत राहतात. आणि ते घुमत राहिल्यामुळं तुमचा हा जो सबकॉन्शियस माइंड आहे ना, सबकॉन्शियस माइंडला ते इशारे जातात फक्त पॉझिटिव्ह वर्ड्सचे. आणि मागेच तुम्हाला सांगितलं मी, आपला कॉन्शियस माइंडपेक्षा सबकॉन्शियस माइंडमध्ये ताकद ट्रिमेंडस आहे. ओके, वी आर युझिंग जस्ट 11% ऑफ ब्रेन, 11% ऑफ माइंड. 89% ऑफ जो काही माइंड आहे ना, ते सबकॉन्शियस माइंड, त्याची ताकद ट्रिमेंडस आहे. आणि ती आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आहे. म्हणून आपले जे सकाळी आणि संध्याकाळी जे सेशन चालू आहेत ना, ते सेशन का तेव्हा त्याच वेळी का चालू आहेत, कारण आपण रात्री झोपायच्या अगोदर आणि सकाळी उठल्या उठल्या पहिली 5 मिनिटं आणि शेवटची झोपायच्या अगोदरची 10-15 मिनिटं ही खूप क्रुशल असतात. कारण ती एक विंडो आहे, ज्या विंडोमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह व्हायची चान्सेस असतात. कारण आपण जेव्हा झोपी जातोय सगळे पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणून, तर आपल्या पूर्ण माइंडमध्ये पॉझिटिव्ह वर्ड्स घुमत राहतात. आणि त्यामुळे ते माइंड सगळं त्या त्या शब्दांच्या भोवती फिरत राहतं. ओके. आणि म्हणून तर हे सगळ्या गोष्टी होतात. आलं लक्षात? ओके, ते मी तुम्हाला ऑलरेडी डेली करतोयच. मग आता आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे. ओके, आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे. रिझल्ट मिळवताना मगाशी म्हटलं, तुमचे वर्ड्स खूप काळजीपूर्वक वापरायला पाहिजेत आणि ते ट्रान्सफॉर्म करायला पाहिजेत. आता महत्वाची एक गोष्ट येते की आपण ते शब्द जे आहेत ना, ते शब्द वापरून आपण रिझल्ट कसा मिळवू शकतोय. तर त्याला म्हणतात बाळांनो अफर्मेशन्स. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, अफर्मेशन्स. अफर्मेशन्स. आणि अफर्मेशन्स हे काय आताची टर्म नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अफर्मेशन खूप म्हटले जायचे. एक अफर्मेशन असं होतं, अफर्मेशन म्हणण्यापेक्षा ते एक अँकर होतं. आणि ते काय होतं, जेव्हा जेव्हा कुठली लढाई व्हायची त्यावेळी हर हर महादेव म्हटलं जायचं. त्यावेळी एक स्फूर्ती यायची, एक अंगामध्ये स्फुरण यायचं. ओके, दॅट इज अँकर. तो एक अँकर आहे, हर हर महादेव. त्यामुळे असे एक एनर्जी बुस्ट व्हायची. तसे काही अँकर्स पण आम्ही वापरतोय. म्हणजे आपण म्हणतो बघा, ते 3-2-1 यस, 3-2-1 यस, 3-2-1 यस. हे काय करतो आपण, आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आली असेल तर ती इन्स्टंट झटकून आपण व्हायब्रेट करून आपण फ्रिक्वेन्सी रेज करतोय. आणि फ्रिक्वेन्सी रेज झाली असेल ना, तर ती युनिव्हर्सला मॅच लगेच होतं. ओके. तर ते आपण अँकर वेळ करत असतोय. तर एक वर्ड मी काय सांगितलं, अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजेच आपण जे शब्द आहेत ना, ते शब्द खूप महत्वाचे आहेत. आता मी तुम्हाला अफर्मेशन काय दिलेलं आहे, की माझा MST CET JEE नीट कुठलीही परीक्षा, ओके, व्हॉट एव्हर द एक्झाम इज, तुम्ही ज्याच्यावरती फोकस करायला 100%, तर ती एक्झाम घेणार आहे. त्यामध्ये माझा डॅश 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 स्कोअर झालेला आहे. MST CET असेल तर तुम्ही तो लिहा 99%, 99.3%, व्हॉट एव्हर द पर्सेंटाईल इज. जई असेल, ओके, तुम्ही लिहा तो 99.5%, काय तुम्हाला जो वाटतोय तो, जेई मेन्स एक्झाम. नीटचा असेल, तुम्ही तो स्कोर लिहा 630, 640, 650, ओके, 720 आउट ऑफ 720 लिहा, काय अडचण नाहीये. पण ते अफर्मेशन म्हणताना मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, ते अफर्मेशन म्हणताना चुकूनही मनामध्ये शंका येता कामा नये. म्हणजे जस्ट आय एम हॅव्हिंग अफर्मेशन की माझा MST CET मध्ये 99.9% स्कोर झालेला आहे.
मला मला COEP कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं आहे. आय एम व्हेरी हॅपी, थँक्यू युनिव्हर्स, आपण असं म्हणतो कायम. आणि तुमच्या मनात शंका येते की माझा तर CETचा स्कोअर आता 60-70 मध्येच आहे, मला 99.9% कधी पडतील. असं म्हटलं ना, अजिबात मॅनिफेस्ट होणारच नाही. मॅनिफेस्ट कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही जी गोष्ट म्हणताय त्या गोष्टीला 100% बिलीफ ठेवला तर. 100% बिलीफ ठेवला तर तरच तुम्हाला ती गोष्ट होणार आहे. त्यामुळे अफर्मेशन घेताना उगाच कुठलीही म्हणजे अनइमॅजिनेबल थिंग घेऊ नका. नो डाऊट होतात पूर्ण, हे पण सांगतो मीच सांगतो तुम्हाला की काही काही गोष्टी ह्या ट्रिमेंडस रित्या म्हणजे इमॅजिन म्हणतो ना आपण, इम्पॉसिबल गोष्टी आहेत त्या पण पॉसिबल होतात. पण त्यासाठी तुमचा बिलीफ सिस्टीम खूप स्ट्रॉंग पाहिजे. खूप बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग पाहिजे. अनलेस अँटिल युअर बिलीफ इज देअर, तुम्हाला ते मॅनिफेस्ट होणार नाहीये. त्यामुळं तुम्ही असं ते अफर्मेशन घ्या. तुम्ही तो स्कोर, तुमचं ते कॉलेज घ्या जिथं तुम्हाला वाटतंय की मला इथं जाऊ शकतो मी. तुम्हाला वाटतंय मी इतका स्कोर होऊ शकतं. ओके, त्यामुळं तोच घ्या. तो बिलीफ घ्या. जर अजून तुम्ही काय अफर्मेशन तुम्ही हे केला असाल तर ते रिवाईज करा पाहिजे तर. पण यू शुड बी 100% शुअर की नाही मला होणार आहे. त्यानंतर आता हे थॉट्स तुमच्या लक्षात आलं. थॉट्स म्हणजे आपण अफर्मेशन घेणार आहे आणि तुम्हाला मी अफर्मेशन डायरेक्टली एकच दिलंय. ओके, मला तुम्हाला अजिबात फापट पसारा द्यायचा नाहीये. जर तुमच्या पालकांचं मी सेशन घेणार आहे, कारण त्यांच्या आयुष्यामधले भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. त्यामधलं करिअर सुद्धा काही जणांचं एम असू शकतं, म्हणजे काही जणांना बिझनेस सेटअप करायचा नवीन, काही जणांना जॉब नवीन चेंज करायचा आहे. ओके, दॅट इज करिअर टू हिम. ओके, किंवा हर, त्याच्यासाठी करिअर सुद्धा त्यामध्ये असतं. मनी प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या सगळ्या पॅरेंट्सचा असेल, कोणा सगळ्यांचा असतो प्रॉब्लेम मनी. हेल्थचा प्रॉब्लेम असतात, जर म्हणजे पॅरेंट्स असतील, ग्रँड पॅरेंट्स असतील, त्यांना हेल्थचा प्रॉब्लेम असणार आहेत. ओके, अँड सगळ्यात महत्वाचं हेल्थ रिलेशन्स, म्हणजे काय काय रिलेशनमध्ये सुद्धा खूप इश्यू असतात. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉर्ट आउट करू शकतोय. ओके, त्यामुळे त्यांच्यासाठी मी ते वेगळे अफर्मेशन्स आहेत, ते कसे करायचे काय करायचे मी सेशन सेपरेट घेईन. पण ॲज फार एज यू कन्सर्न, तर तुमच्यासाठी फक्त करिअर इज द ओनली ऑप्शन लेफ्ट. त्यामुळे त्यासाठी तुम्ही अफर्मेशन एकच घ्या. ओनली वन अफर्मेशन इज मोर दॅन इनफ. आणि जर तुम्ही त्या एकच अफर्मेशन 100% डिवोशननं तेच 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 कायम म्हणत राहाल तर तुम्हाला मॅनिफेस्ट होणार. पण थॉट्स नंतर दुसरी गोष्ट आहे, दॅट इज फिलिंग्स. म्हणजे माझा MST CET जर्मनी नीट यामध्ये इतका इतका स्कोर झालेला आहे, मला या या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आहे. आय एम व्हेरी हॅप्पी. जे तुम्ही म्हणताय ते तुम्ही हॅप्पी म्हणून चालणार नाहीये, तुम्हाला ते हॅपीनेस फील झाला पाहिजेत. तुम्ही म्हणजे मी कायम जे म्हणतोय, एक्झामचा दिवस तुम्ही इमॅजिन केला पाहिजे, व्हिज्युअलाइज केला पाहिजे की एक्झामच्या डेला मी त्या बेंचवर बसलेलो आहे किंवा त्या स्क्रीनच्या समोर बसलेला आहे आणि मला पटपट 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 MCQ सॉल्व्ह होत आहेत. MCQ सॉल्व्ह झाले, सगळं झालं आणि तुम्ही पंप केला, येस आय डिड इट, येस मला मिळालं ते. हे तुम्ही जेव्हा ती ती फिलिंग्स तुम्ही इमॅजिन केली पाहिजे आणि ती ते म्हणताना सुद्धा तुम्ही त्या फिलिंग्स 100% यायला पाहिजेत. आणि खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्या फिलिंग आत्ता मॅनिफेस्ट करणार आहेत त्या फिलिंग तुम्हाला तिथे येणार आहेत. ज्या फिलिंग्स तुम्ही आत्ता मॅनिफेस्ट करणार आहेत त्या सगळ्या सगळ्या फिलिंग तिथे येणार आहेत. तुम्ही रिझल्टचा दिवस बघताय, मी रिझल्टचा दिवस पण तुमच्याकडे करून घेतोय. तुम्ही त्या मोबाईलवरती तुमचा क्रेडेन्शियल टाकताय, तुम्हाला तो रिझल्ट दिसतोय. रिझल्ट दिसल्यानंतर तुमची काय त्यावी रिॲक्शन असणार आहे की बाबा हा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही जसं जम्प करणार आहात. ओके, तुम्ही अगदी कडकडून मिठी मारणार तुमच्या आई वडिलांना, तुमच्या मित्राला वगैरे. तर तशा फिलिंग्स तुम्ही जगल्या पाहिजेत. ते तुमच्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे. फक्त म्हटलं म्हणून चालत नाही. शब्द काही उपयोगाचे नाहीयेत. त्या शब्दांना सगळ्यात महत्वाची फिलिंगची जोड पाहिजे. कारण या विश्वाला फक्त आणि फक्त कळतात फिलिंग्ज. नाहीतर तुम्ही समजा म्हणाला की मला हे हे पाहिजे, मला ते हे पाहिजे, मला ते हे पाहिजे. युनिव्हर्सला कुठलीही भाषा कळत नाही. त्याला मराठी कळत नाही, कन्नड कळत नाही, हिंदी कळत नाही, इंग्लिश कळत नाही, उर्दू कळत नाही, काही कळत नाही. त्याला फक्त कळतात फिलिंग्स. मग त्या फिलिंग्स जनरेट करण्यासाठी थॉट्स आहेत किंवा शब्द आहेत. मी तुम्हाला म्हटलं, मी हॅपीनेस फील, हॅपीनेस म्हटलं की साहजिक आपल्याला स्माइल येते. ओके, हॅपी म्हटल्यावरती तुम्ही कोण चेहरा असं पाडणार नाही ना, कोणतं असं रडव्यासारखं करणार नाहीये. कारण ते हॅपीनेस हा वर्ड जो आहे ना, तो आल्यानंतर तुम्हाला जे हॅपीनेस फील होणार आहे. त्यामुळं थॉट सोबत फिलिंग्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती फिलिंग असेल तर आणि तरच भावना मॅनिफेस्ट होतं. त्यामुळे ते फिलिंग आलं पाहिजे, हॅपीनेस फील झाला पाहिजे, एक्साइटमेंट फील झाली पाहिजे. ते कॉल मी तुम्हाला सांगितलं तो तिसरा इन्सिडेंट आपला. तुम्ही ते जे प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी तुमच्या गळ्यामध्ये मेडल घालतायत, तुम्हाला सर्टिफिकेट देत आहेत, ओके, तुम्हाला ट्रॉफी देत आहेत, हे तुम्ही इमॅजिन केलं पाहिजे. समोरच्या टाळ्यांचा कडकडाट जो होतोय तो तुम्ही इमॅजिन केला पाहिजे.
ओके. त्यानंतर तुम्हाला ते प्राऊड फील जे होतंय ते फील झालं पाहिजे. किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये एंटर करताय ते एंटर करताना तुम्हाला ते काय जाऊन बेंचवर बसलेला आहात तुम्ही ते इमॅजिन करताना तुम्ही ते फील केलं पाहिजे. तुम्हाला रिलॅक्स वाटायला पाहिजे. तुम्हाला इतकं म्हणजे काम क्वाईट इतकं म्हणजे काय म्हणतो आपण ते अचिव्हमेंट झाल्यानंतरचं जे काय समाधान आहे ते तुम्हाला फील व्हायला पाहिजे. त्यामुळे ह्या युनिव्हर्सला फक्त म्हणून फिलिंग्स कळतात. त्यामुळं 100% फिलिंग्स न करा तर तुम्हाला पाहणं त्या गोष्टी होणार आहेत. आलं लक्षात. त्यामुळे थॉट्स सोबत फिलिंग्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्यामध्ये करायचे आहेत. आलं लक्षात. थॉट फिलिंग्स. आणि मग मी सांगितलं ऍक्शन आणि बिलीफ मध्ये मी जास्त सांगणार नाहीये. ऍक्शन अभ्यास केला पाहिजे, डेली केला पाहिजे. म्हणजे विदाऊट ऍक्शन हे मिळणारच नाही कितीही काही करा. ओके. नाही तर असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, नाही होत. कितीही मागून बघा. ओके. तुम्हाला ते मिळणार नाहीये. तुम्हाला मिळवायचं असेल ना तर ऍक्शन शुड बी देअर. मनापासून अभ्यास करा. स्टील वी आर हॅव्हिंग राऊंड अबाउट 9 मंथ्स. जेईच एक्झाम आहे 4 मंथ आहेत. ओके. सीईटीची आणि जी नीटची एक्झाम आहे त्यामध्ये अजूनही आपल्याकडे भरपूर टाइम आहे. त्यामुळे त्या टाइमचा उपयोग करून घ्या आणि ऍक्शन घ्या. अजून रिव्हिजन शेड्यूलमध्ये ज्यांनी काम केलं नसेल त्यांनी काम करायला सुरुवात करा. स्टील वी हॅव व्हेरी मच टॉपिक लेफ्ट. ते सगळे अभ्यास करा, सिन्सिअरली करा. तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. डाऊट सेशन अटेंड करा, सगळं करा, तुम्हाला मिळेल रिझल्ट. लक्षात. त्यामुळं फिलिंग्स महत्वाच्या आहेतच, त्याशिवाय ते होत नाही. पण ऍक्शन शुड बी द्या. आणि मग एक गोष्ट उरती ती म्हणजे बिलीफ. म्हणजे तुम्ही ऍक्शन कंटिन्युअसली घ्यालाय. ओके. मी काही जणांचं खरं सांगेन, ऍक्शन कंटिन्युअसली घ्यालाय, दिवस रात्र मेहनत घ्यालाय. तुम्ही हे अफर्मेशन म्हणताय विथ 100% फिलिंग्स. त्यानंतर एकच गोष्ट करायची, जस्ट रिलॅक्स आणि या विषयावरती सोपवून द्या. त्या युनिव्हर्सवरती सोपवून द्या. तुला काय करायचं कर. मी असं केलेलं आहे, मला हे मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे. हट्ट आहे आपला तो. अधिकार आहे आमचा. कारण हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. माझा अधिकार आहे, हे तुम्ही मिळणारच आहे मला. आणि देणारच तुम्हाला. 100% देतो. 100% देतो. तो एक जिनी आहे, जिनी. तुम्ही फक्त मागायचं. तो एकच म्हणतोय, क्या हुकुम मेरे आका. मग तुमचं फक्त एकच काम आहे, मला हे हे पाहिजे आहे. कारण मी मेहनत घेतोय, मी अभ्यास करतोय, मी सिन्सिअरली ते अफर्मेशन म्हणतोय, विथ फिलिंग्स करतोय. त्यामुळं उसको देना ही पडेगा. त्याला द्यावंच लागणार आहे. आणि एक महत्वाचं, हे समजा समजा आपण हे फिलिंग्स न म्हणतोय, ऍक्शन पण घ्यालोय, अभ्यास पण चांगला केला आणि टेस्ट आहे उद्या, आणि उद्या टेस्ट आहे आणि आम्ही आज फिलिंग केलं, असं होत असलं की नाही तर मी प्राईम मिनिस्टर झालो असतो. असं होत नसते बाळनो. म्हणजे मी आज इमॅजिनेशन केलं आणि लगेच मी त्या लेवलला गेलो, असं होत नसतं. आपलं माइंड प्रोग्राम व्हायला मिनिमम 68 डेज लागतात. मिनिमम 68 डेज लागतात. 68 to 90 डेज पण लागू शकतात. 68 to 90 डेज. आणि ते पण तुम्ही जर 100% सगळं कन्सिस्टन्सीनं करत असाल तर. करत नसाल तर विचार सोडून द्या. पण जरी कन्सिस्टंटली करत असाल 60 to 90 डेज तर तुमचा हा रिप्रोग्राम होतोय. मग काही जर म्हणतील सर तुम्ही अजून मग एवढ्या ह्याच्यापेक्षा जास्त का मॅनिफेस्ट केलं नाही. प्रत्येकाची एक फ्रिक्वेन्सी असते आणि त्या फ्रिक्वेन्सी ती मॅच व्हायला अजून माझी फ्रिक्वेन्सी त्या लेवलला गेली नाहीये जिथं माझं अजूनही स्वप्न आहे. म्हणजे आहेत की खूप मोठी स्वप्न आहेत, पण ती थोडं 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 मॅच होते. मग अशी म्हटलं ना मी 60-70 मार्क्स सीईटीला पडालेत आणि 99.5 पाहिजेत, असं होत नसतंय. मग माझी अजून 60-70ची लेवल आहे आणि त्या 60-70ला मला हे हे मिळालंय. माझी लेवल आता थोडीशी मी वाढवत चाललोय. माझी फ्रिक्वेन्सी मी वाढवत चाललोय. मग ती वाढवत चालले. त्यामुळे युनिव्हर्स मला ते मिळत जातं, ते देत जातं. आणि त्यामुळं ही दिस इज अ पॅटर्न, दिस इज अ प्रोसेस. अँड द ट्रस्ट दॅट प्रोसेस, ती प्रोसेस ट्रस्ट करा, तुम्हाला नक्की होऊन जाईल. ह्यासोबत माझ्याकडे अजून टेक्निक्स आहेत. 369 नावाची टेक्निक आहे. ओके. 555 नावाची टेक्निक आहे. पिलो टेक्निक आहे. मिरर टेक्निक आहे. ओके. खूप आहेत. त्या सगळ्या आपल्याला शिकायच्या आहेत. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता शेवटची आपण जवळपास 15 ते 20 मिनिटं आपण घ्यायची आहेत. आय होप 20 मिनिटं उरलेत आपल्या 9 वाजेपर्यंत आपल्याला घ्यायचं सेशन घ्यायचं आहे. तर ही 15 ते 20 मिनिटं आहेत ना, ही खूप महत्वाची आहेत, ही खूप क्रुशल आहेत. आणि यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपण हे सगळं करालोय, अफर्मेशन करालोय किंवा हे लॉ ऑफ अट्रॅक्शन करालोय, फिलिंग्स म्हणालोय, सगळं सगळं मला ऍक्शन पण घालोय, बिलीफ पण ठेवालोय. पण आपल्या बॉडीमधले, आपल्या मनामधले निगेटिव्ह विचार गेल्याशिवाय, निगेटिव्हिटी गेल्याशिवाय पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करता येत नाही बाळांनो. वी हॅव टू रिमूव्ह ऑल द निगेटिव्हिटीज इनसाइड अस. आपल्या बॉडीमधल्या सगळे निगेटिव्हिटी बाहेर काढायला पाहिजे. साधा आपण जेव्हा नदीचं पाणी प्यायला जातोय डायरेक्टली, त्यावेळी नदीच्या पाण्याच्या वरती ओके जे काय थोडेसे कचरा असेल तो बाजूला काढतो आपण आणि मग ओंजळीत घेऊन पाणी पितो आपण. तसं
आपल्या मनामध्ये आलेली मरगळ, निगेटिव्हिटी, स्ट्रेस, तणाव हे सगळंच्या सगळं बाहेर काढल्याशिवाय पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होत नाही. ओके, म्हणतो ना आपण, समजा आपण आपल्या पायाला जखम झालेली आहे. ओके, आणि आपण फक्त आणि फक्त वरनं काहीतरी डोस घ्यालोय, असं होत नाही. ती जखम बरी व्हायला पाहिजे. ती बरी झाल्याशिवाय आपल्याला हेल्दी राहता येणार नाहीये, नाहीतर आपल्याला पायाला गँग्रेन होऊन जाईल. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं निगेटिव्हिटी बाहेर काढणं तितकंच गरजेचं आहे. आणि निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी एक टेक्निक आहे. ते टेक्निक मी परवा एक डेमो घेतला होता, पण त्या डेमोचं मी स्टोरी तुम्हाला सांगितली होती, आणि दॅट स्टोरी इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. खूप जबरदस्त स्टोरी आहे. ऐकायची स्टोरी? स्टोरी ऐकायला कोणाला आवडत नाही? ओके, ठीक आहे. पण इथून पुढचे 20-25 मिनिटं, थोडंसं सेशन आपलं एक 10 मिनिटं लांबलं तरी काय अडचण नाहीये, पण ते स्टोरी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती स्टोरी आहे हवाई नावाच्या बेटावरची. एक स्टोरी सांगतो, ती खूप स्टोरी इंटरेस्टिंग आहे. ओके, तुम्ही बघा. हवाई नावाचं बेट, जे अमेरिकेच्या शेजारी आहे ना, अमेरिकेच्या जिथं, ते हवाई नावाचं बेट आहे. आणि त्या हवाई नावाच्या बेटावरती असलेली ही एक स्टोरी आहे. आणि ह्या स्टोरीमध्ये डॉक्टर हुई लेन, डॉक्टर हुई लेन, HEWLEN, त्याचं नाव आहे, त्याचं इहाल काला, इहाल काला ह्यू लेन नावाचे सायंटिस्ट होते. ऍक्च्युली सायंटिस्ट म्हणण्यापेक्षा एक डॉक्टर होते, म्हणजे सायकॅट्रिस्ट होते. आणि त्यांची ही स्टोरी आहे. आणि ही स्टोरी इतकी जबरदस्त आहे. ही स्टोरी सांगितल्यानंतर तुम्ही खूप म्हणजे क्युरियस व्हाल, की असं पण असतं का, हे असं पण असतं का. तर ती स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. ती स्टोरी मी सांगतो तुम्हाला. डॉक्टर हुईलेन नावाचे एक सायकॅट्रिस्ट, सायकॅट्रिस्टची बदली होते एका मेंटल हॉस्पिटलमध्ये. आता ते मेंटल हॉस्पिटल जे आहे ना हवाई नावाच्या बेटावरचं, तर ते मेंटल हॉस्पिटल हे क्रिमिनली इन्सेन लोकांचं असतं. म्हणजे अतिशय विकृत, अतिशय घाणेरडे असे क्रिमिनल पेशंट्स तिथं, क्रिमिनल आणि मेंटल पेशंट्स तिथं उपचारासाठी होते. तिथं साहजिकच आहे, म्हणजे एक तर थोडेसे मतिमंद आहेत, म्हणजे ते मेंटल आहेत, आणि त्यात आणि ते क्रिमिनल पण आहेत. म्हणजे क्रिमिनल म्हणजे ते दुसऱ्याला इजा करायचेच, स्वतःला पण इजा करायचे. म्हणून त्यांना अक्षरशः त्या दोरखंडामध्ये वगैरे ते जखडून ठेवायचं. म्हणजे आमच्या काळामध्ये तेरनाम नावाचा पिक्चर आला होता सलमान खानचा. ते तेरनामध्ये सलमान खानला असं ते पूर्ण बेड्या बेड्या टाकायचे, गळ्यामध्ये वगैरे टाकायचे, सगळं असं पॅक करून टाकायचे. तसं त्या सगळ्या गुन्हेगार पेशंट्सना असं बांधून ठेवलं जायचं. त्यांच्यावरती कुठल्याही औषध उपचाराचा काही फरक पडत नव्हता. एक तर तिथं कोण काम करायला तयार नव्हतं, कुठला डॉक्टर करत नव्हता, कुठले वॉर्ड बॉय किंवा नर्स, कोणीही तिथं काम करायला अगोदर तयार नसायचे, कारण ही अतिशय विकृत माणसं आहेत, त्यांच्यासोबत कोण काम करणार. आणि मग तिथं त्यांची बदली होते डॉक्टर हुईल यांची. ती बदली झाल्यानंतर साहजिकच आहे, पहिल्यांदा ते रिफ्यूज करू शकले असते, की मला करायचं नाही वगैरे येतं. पण त्याने ते ऍक्सेप्ट केलं. ओके, त्याने ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याने जायचं ठरवलं. मग ते गेल्यानंतर तिथं त्यांनी बघितलं सगळं हे, म्हणजे हे वॉर्ड सगळे असे भरलेले आहेत, सगळे घाणेरडे पेशंट्स आहेत, दुसऱ्याला पण इजा करतात, स्वतःला पण इजा करतात. मग त्यांनी काय केलं, स्वतःच्या केबिनमध्ये बसायचे ते, आणि त्यांच्या फाईल्स बघायचे. फाईल्स बघायचे, दरवाजा बंद करायचे, फक्त एक स्वतः डॉक्टर हुईलेन त्यांच्या फाईल्स समोर घेऊन बसायचे, काहीतरी पुटपुटत 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 बसायचे, आणि ते फाईल फक्त चाळत चाळत बसायचे. असे त्यांनी जवळपास 1 ते 1.5 वर्ष केलं. कुठल्याही पेशंटला ते भेटले नाहीत. फक्त ते केबिनला बसायचे आणि ते फाईल्स बघत राहायचे, प्रत्येकाची फाईल वाचायचे, आणि काहीतरी पुटपुटत पुटपुटत बसायचे. आणि बसल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, आफ्टर 1.5 इयर ते हॉस्पिटल बंद झालं. तिथले जे काही पेशंट्स होते, ते पेशंट काही बरे झाले, आणि काही जणांना डिस्चार्ज मिळाला, आणि कोणीही पेशंट नसल्या कारणानं ते हॉस्पिटल बंद झालं. ते हॉस्पिटल बंद झालं. मग जेव्हा त्या डॉक्टर हुईलँडला विचारलं गेलं, की कशामुळे झालं, तुम्ही कसं काय केलं नेमकं हे, म्हणजे एकाही पेशंटला न भेटता तुम्ही कसं काय केलात हे. तर त्यांनी सांगितलं, की मी एक टेक्निक केली होती. कारण ते डॉक्टर हुईलेन हे हवाई नावाच्या बेटावरचेच होते, आणि हवाई नावाच्या बेटावरती एक टेक्निक वापरली जायची. लोक भांडण तंटा सोडवण्यासाठी ते टेक्निक वापरायचे, आणि ते टेक्निक त्यांनी वापरले. 4च शब्द वापरायचे ते: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू. हे 4च वाक्य रिपीट 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 म्हणायचे. आणि त्या फक्त शब्दांच्या जोरावर
ते सगळेचे सगळे पेशंट्स बरे झाले आणि तो हॉस्पिटल पूर्ण पूर्ण रिकामी झालं. हे मग लोकांना कधी कळलं? तर डॉक्टर जो विटाले नावाचे एक प्रेझेंटर आहेत द सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये. द सिक्रेट नावाचा मूवी जो आहे ना, त्यामध्ये डॉक्टर जो विटाले नावाचे एक प्रेझेंटर आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव आहे झिरो लिमिट. झिरो लिमिट जबरदस्त पुस्तक आहे. ते झिरो लिमिट नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी डॉक्टर हुईलेनचा संदर्भ दिला आणि ही टेक्निक बद्दल सांगितलं. आणि त्यानंतर म्हणजे जवळपास 2007 ला समथिंग काहीतरी ते पुस्तक पब्लिश झाले. आफ्टर दॅट डॉक्टर हुईलेनची स्टोरी सगळ्यांना कळली जवळपास. ओके. आणि इंडियामध्ये सुद्धा तेव्हा ती स्टोरी आली आणि ती टेक्निक आली. आणि ती टेक्निक काय आहे? तर ती टेक्निक आहे हो ओपोनो पोनो. टेक्निक काय आहे ती? हो ओपोनो पोनो. काही जणांना ते हो ओपोनो पोनो म्हणता येत नाही, होनो पोनो करतील. तर ऍक्च्युली त्याला हो ओपो नो पोनो असा वर्ड आहे. मग काही जण विचार करायला, अरे कसलं कसलं नाव दिलंय काय हो पोनो पोनो? तर ते हवाई नावाच्या बेटावरती ती लोक वापरत होती हो पोनो पोनो. आणि ते हो पोनो पोनो म्हणजे 4 वर्ड्स. ओके, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि मग ते फक्त शब्द म्हणून एकाही पेशंटला न भेटता हॉस्पिटल रिकामी झालं. आणि त्याची ताकद ट्रिमेंडस आहे. म्हणजे आय एम युझिंग दॅट वर्ड्स, आय एम युझिंग दॅट टेक्निक फ्रॉम लॉंग बॅक. भरपूर वेळा करतोय, त्यामुळे थोडंसं माझ्यामधली निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी मी मदत होत असते मला. आणि हे खूप लोकांच्या बाजूला, म्हणजे ही कला खूप लोक शिकवतात इंडियामध्ये सुद्धा. खूप लोक शिकवतात आणि खूप पैसा पण छापताय त्याच्यावरती, फक्त हो पोनो पोनो करून. तुम्हाला शिकायची इच्छा आहे? मी परवा काही जणांच्यावरती घेतली होती. फक्त त्यांना स्टोरी काही सांगितली नव्हती, फक्त त्यांच्यावरती तो प्रयोग केला होता. आणि कित्येक जण रडले. कित्येक जण रडले. कुणाकोणाला आत्ता आनंदाश्रू पाहिजे आहेत डोळ्यामध्ये. कुणाकोणाला आज छानपैकी रिलॅक्स मूडमध्ये झोपायचं आहे. आणि किती जणांना फुल 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 पॉझिटिव्हिटी गेन करायची आहे, सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे. हे नंबर ऑफ पीपल. ओके, ठीक आहे. तर आपण ती टेक्निक शिकूया. पण ते टेक्निक शिकवायच्या अगोदर माझे काही रूल्स आहेत. आणि रूल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रूल नंबर 1, पुढचे 15-20 मिनिटं कुणीही आपल्या जागावरून उठायचं नाहीये. वॉशरूमला जाऊन यायचं असेल, पटकन जाऊन या लगेच. ओके. तर कुणीही 15 मिनिटं पुढची उठायची नाहीये. तुम्ही 100% मी जे सांगेन, मी जे इमॅजिन करायला सांगेन ते ते आणि तेच करायचं आहे. बाकी काही आपला आगाऊपणा करायचा नाही. जे मी सांगतोय ते फक्त फॉलो करायचं. जे मी इमॅजिन करायला सांगतोय ते तुम्ही इमॅजिन करायचं. काहीही करायचं नाही बाकी. तेवढं करायचं म्हणजे करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, डोळ्यातून पाणी यायला लागलं, ओके, तरीही आपण त्याला आवरायचं नाही. पाणी येतंय, येऊ देत. ती निगेटिव्हिटी आहे ती सगळी बाहेर पडत असते. ओके. त्यामुळं जाऊ दे बाहेर, काय अडचण नाहीये. आपल्या मनामधली सगळी मळ, स्ट्रेस, तणाव सगळं सगळं बाहेर पडतं. ओके. आणि हा माझा शब्द आहे. त्यामुळं जस्ट बिलीव्ह, मी जे सांगतोय तेवढं फक्त करायचं, बाकी काही करायचं नाहीये. ओके. आणि सगळ्यांनी हो ओपन फक्त आणि फक्त फ्रेश मूडमध्ये करायचं. चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे सगळी. ठीक आहे? शाल वी स्टार्ट करूया? ओके, ठीक आहे. मी जे सांगेन ते सगळं तुम्ही करायचं आहे. त्यासाठी मस्तपैकी मी एक म्युझिक प्ले करतो. आणि म्युझिक प्ले करण्याच्या अगोदर, ओके, जस्ट 1 मिनिट, जस्ट 1 मिनिट. ओके, जस्ट अ सेकंड. फक्त म्युझिकचा आवाज येतो का फक्त कन्फर्म करा. तो आवाज म्युझिकचा आणि माझा दोन्ही पण आवाज क्लिअर आहे का सांगा अगोदर. माझा आणि म्युझिकचा दोन्ही पण आवाज क्लिअर आहे का? ओके. आता बघा, आता चेक करा. म्युझिकचा आवाज आणि माझा आवाज दोन्ही सुद्धा क्लिअर आहे. आहे ना? ओके, ठीक आहे. तर प्रत्येकानं हे अगदी मनापासून म्हणायचं आहे. खूप 100% फिलिंग म्हणायचं आहे.
बिफोर वी स्टार्ट प्रत्येकानं एक टेक्निक, आपली 478 नावाची टेक्निक करायची आहे. त्यामध्ये काय करतो आपण, 4 सेकंद श्वास आत घेतोय, 7 सेकंद होल्ड करतो आणि 8 सेकंद आपण रिलीज करतोय. ओके. तर ताट बसा, खांदे रिलॅक्स, चेहऱ्यावरती मस्त स्माईल, पाठीचा कणा ताट, कारण पाठीचा कणा आपला अँटीना आहे आणि तो फ्रिक्वेन्सी सोडत असतो, बरोबर. त्यामुळे ताट बसा. आता मी जे सांगेन ते करायचं आहे. त्याच्या अगोदर 4 मिनिट टेक्निक करूया. टेक अ डीप ब्रेथ, होल्ड, रिलीज. One more time, take a deep breath. Hold. Release. One last time, take a deep breath. Hold. Release. रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स व्हा. मी जे आता इथून पुढे म्हणेन ते माझ्या सोबत, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा. मनातलं म्हणा, मोठ्यानं म्हणा, काही हरकत नाहीये. माझ्या सोबत म्हणा, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतोय, जे काही माझ्यासोबत झाले आणि होणार आहे याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात जे चांगले वाईट जे जे काही घडले आहे हे फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झाले आहे. याला मीच माझ्या आयुष्यात आकर्षित केलं होतं. यामध्ये कुणाचा, दुसऱ्याचा कुणाचाही रोल नाही आहे. फक्त आणि फक्त मीच या परिस्थितीला, या कंडिशनला जबाबदार आहे. कळत न कळत माझ्या निगेटिव्ह ऊर्जेमुळेच मी हे सगळे प्रॉब्लेम माझ्याकडे ओढवलेले आहेत. पण मला आता माहिती आहे की ही सगळी एनर्जी आहे आणि एनर्जीचं रूप बदलता येतं. दॅट निगेटिव्ह एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू पॉझिटिव्ह एनर्जी. आणि मी आता या क्षणी ही निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करणार आहे. मला विश्वास आहे. मी आता स्वतःला, या युनिव्हर्सला, या विश्वाला पूर्णपणे सरेंडर करत आहे. पूर्णपणे मी माझ्या स्वतःला सोपवतो आहे या युनिव्हर्सला. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स. आता मी जी काही कल्पना तुम्हाला करायला लावेन, जे इमॅजिन करायला लावेन, ते तुम्ही तंतोतंत तसं करायचं आहे. अजिबात कुठलंही मनामध्ये दुसरा विचार आणायचा नाही आहे. मी जे बोलायला सांगेन ते बोलायचं आहे. मी जे इमॅजिन करायला सांगेन ते इमॅजिन करायचं आहे. पुढचे 10 सेकंद मी काही बोलणार नाही आहे. मी चुप्प राहणार आहे. मी फक्त आणि फक्त ते फील करा, हे सायलेन्स फील करा, हे म्युझिक फील करा. 10 सेकंद फक्त. आता सर्वांनी आपल्या कल्पनेत, आपल्या इमॅजिनेशन मध्ये आपल्या आईला बघायचं आहे. आपल्या आईचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा. तुम्ही तुमच्या आईला कोणत्याही नावानं बोलवा. आई, मम्मी, मम्मा, कोणत्याही नावानं, ज्या नावानं तुम्ही हाक मारताय त्या नावानं तुम्ही हाक मारायचे. मी जेव्हा जेव्हा इथून पुढे आई म्हणेन त्यावेळी. दुर्दैवानं ज्यांची आई आता नसेल तर त्यांनी सुद्धा तिचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. आणि आई नसेल तर आईचा दर्जा ज्या व्यक्तीला तुम्ही देताय त्या व्यक्तीचा हसरा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. आज आपण कल्पनेत आपल्या आईशी बोलणार आहे.
आपल्या आईला ज्या नावाने बोलवता तुम्ही ते सगळं नाव म्हणायचं आहे. मी जेव्हा जेव्हा इथून पुढे आई म्हणेन त्यावेळी. आता माझ्यासोबत म्हणा, आई मला माफ कर, आय एम सॉरी. तुला समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो, आई मला माफ कर. अनेकदा मी तुझं मन दुखावलं, आई मला माफ कर. तुझी काळजी मी घेतली नाही म्हणावी तितकी. तू माझ्यासाठी तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलीस, पण तुझी तब्येत बिघडली असताना मी म्हणावी तितकी तुझी काळजी घेतली नाही आई, त्यासाठी सॉरी. तुला मी म्हणावा इतका वेळ दिला नाही आई. तुझ्यावर कित्येकदा मी राग राग केला, चिडचिड केली, तुझ्यावरती ओरडलो मी, यासाठी आई सॉरी. तू माझ्या जन्मापासून माझ्यासाठी जे 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 काही केलेस त्याची म्हणावी तितकी जाणीव मी ठेवली नाही आई, त्यासाठी आय एम सॉरी, मला माफ कर. कित्येकदा तुला कळत न कळत तुझा मी अपमान केला, तुला जुन्या विचारांची म्हटलं, तुला गावंढळ म्हटलं मी, यासाठी आई सॉरी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी आई, प्लीज फॉरगिव्ह मी. पण आई, मला मनापासून तुला आज थँक्यू म्हणायचं आहे. तू जितक्या त्रासातून मला जन्म दिलास यासाठी मला मनापासून तुला थँक्यू म्हणायचं आहे. माझ्यासाठी तू स्वतःच्या शरीराचा त्याग केलीस आई, त्यासाठी मला मनापासून तुला थँक्यू म्हणायचं आहे. तू कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्यासाठी सगळं काही केलीस, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. कधी कधी स्वतः उपाशी राहून तू माझ्यासाठी घास भरवलास, यासाठी आई थँक्यू. माझ्या आजारपणात तू इतकी काळजी घेतली जितकी आयुष्यात माझी दुसरी कोणी घेतली नाही, त्यासाठी आई थँक्यू. मला खरंच तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आई. तू मला प्रेम केलंस, माझी काळजी घेतलीस, मला हवं नको ते सगळं बघितलंस, मला स्वतःच्या पायावरती आता उभा करायचा प्रयत्न करतेस आई, त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच आई. आई, मी तुला कित्येकदा हे बोललो असेल, पण आज माझ्या मनापासून, आज माझ्या हृदयातून हे मला बोलायचं आहे. आई, आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. कित्येकदा तुला फक्त हे म्हणायचं म्हणून म्हणालो, पण आता मला तुला मनापासून म्हणायचं आहे, आय लव्ह यू आई. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू आई. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. सर्वांनी आता आपल्या कल्पनेत आपल्या डोळ्यासमोर आपल्या बाबांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. आपले बाबा, आपले वडील, त्यांना तुम्ही ज्या नावानं हाक मारता त्या नावानं तुम्ही बोलवायचंय त्यांना. बाबा, पप्पा, डॅडी, ज्या नावानं तुम्ही हाक मारताय त्या नावानं तुम्ही हाक मारायचे जेव्हा जेव्हा इथून पुढे मी बाबा म्हणेन त्यावेळी. वडील तुमच्या हयात असो वा नसो, त्यांचा हसरा चेहरा बघा, किंवा वडिलांचा दर्जा ज्या माणसाला तुम्ही देताय त्या माणसाचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि त्यांच्याशी आज आपण मन मोकळेपणानं गप्पा मारायचे आहेत. खूप मनापासून त्यांच्याशी बोलायचं आहे. म्हणा माझ्यासोबत, बाबा मला माफ करा, आय एम सॉरी बाबा. तुम्हाला मी समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो बाबा, मला माफ करा. तुम्हाला मी खूप महत्व कमी दिलं बाबा, त्यासाठी मला माफ करा. तुम्ही जेव्हा आजारी होता तेव्हा मी तुमची म्हणावी तितकी काळजी घेतली नाही बाबा, त्यासाठी मला माफ करा. अनेकदा तुमच्याशी मी नको नको तसं वागलो आहे, कळत न कळत तुमच्या मनाविरुद्ध वागलोय, त्यासाठी मला बाबा माफ करा. तुमचा मी अपमान केला, तुमच्यावर चिडचिड केली, त्यासाठी मला बाबा माफ करा. तुम्ही जेव्हा आजारी पडला होता बघा, त्यावेळी मी तुमची काळजी नाही घेतली, जितकी म्हणावी जितकी घ्यायची होती तेवढी घेतली नाही, त्यासाठी बाबा सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. बाबा मला माफ करा. तुमच्या आवडीनिवडीचा विचार मी कधी केलाच नाही, पण बाबा मला आज तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं, कारण तुम्ही मला जन्म देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी बाबा मनापासून थँक्यू. अगदी लहानपणापासून तळ हाताच्या पोरासारखं मला तुम्ही जपलात, अजूनही जपत आहात, त्यासाठी बाबा थँक्यू.
माझ्यासाठी काय काय नाही केला तुम्ही. माझी फीस भरायची असेल, मला माझे हट्ट पुरवायचे असेल, ते सगळ्याच्या सगळं तुम्ही, तुमची ऐपत असो वा नसो, पण तुम्ही सगळं माझ्यासाठी केला. त्यासाठी बाबा मला थँक्यू म्हणायचं तुम्हाला. तुम्ही माझ्यासाठी रात्रीचे दिवस केलात, इतके काबाड कष्ट केलात, इतकी मेहनत घेतलात, त्यासाठी बाबा थँक्यू. कित्येक जा तुम्ही तुमच्या ऐपतीपेक्षा जास्त पुढे जाऊन माझ्यासाठी केलेला आहात, त्यासाठी बाबा थँक्यू. आणि ह्या सगळ्यासाठी बाबा मी तुम्हाला बोललो न बोललो, पण हे मनापासून माझ्या हृदयापासून बोलतोय बाबा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू. एक घट्ट मिठी मारा आपल्या बाबांना, आपल्या कल्पनेत घट्ट मिठी मारा बाबांना आणि म्हणा त्यांना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू बाबा. एक मोठा श्वास घ्या, नाकातून रिलीज. याच अवस्थेत जी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही, किंवा जी परिस्थिती तुम्हाला अजिबात आवडत नाही, कुठली परिस्थिती असू दे, कुठली व्यक्ती असू दे, तुम्हाला राग येतो मनात, अगदी त्या व्यक्तीला किंवा त्या परिस्थितीला डोळ्यासमोर बघितलं की चिडचिड होते, त्या व्यक्तीला किंवा त्या परिस्थितीला तुम्ही आता डोळ्यासमोर ठेवा. त्या व्यक्तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ दे तुमच्या. तुम्हाला कितीही राग येऊ दे त्याचा, पण तुम्ही त्याचा हसरा चेहरा बघा. कारण त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यातून आता बाहेर काढायचं आहे. कारण जोपर्यंत त्या व्यक्तीला तुमच्या हृदयातून बाहेर काढणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी बाहेर काढणार नाहीये. मग त्या व्यक्तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर बघा. मग त्या व्यक्तीशी बोलायचं आहे, आय एम सॉरी. मी तुला मुद्दाम सॉरी म्हणतोय, कारण मी हे समजूनच घेतलो नाही की फक्त आणि फक्त चूक तुझीच आहे, काही चूक माझी आहे हे मला आत्ता कळतंय. मी फक्त आणि फक्त तुलाच दोष देत राहिलो, पण माझी ही चूक आहे हे मला आता कळतंय, मला ते फील होतंय आता. मी हे कबूलच केलं नाही की यामध्ये मीही कुठंतरी चुकत चाललोय. त्यासाठी सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. या परिस्थितीला मीही निर्माण केलंय हे मला आता कळतंय, त्यासाठी सॉरी, मला माफ कर. मी तुला शिव्या दिल्या, तुला घाणेरडं बोललो, तुला नको 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 ते बोललो, यामुळं माझीच ऊर्जा मी कमी केली आहे. मला ती बाहेर काढायची आहे, निगेटिव्ह ऊर्जा. मला पॉझिटिव्हिटी गेन करायची आहे, त्यासाठी मला तुला सॉरी म्हणायचं आहे. मला तुला थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुझ्यामुळं खरी दुनियादारी मला कळली आणि तुझ्यामुळं खऱ्या अर्थाने मी आतून स्ट्रॉंग झालो. यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तू होतास म्हणून तर मी एवढं स्ट्रॉंग होऊ शकलो. मला तुझ्याबद्दलची निगेटिव्हिटी सगळी सगळी बाहेर काढून टाकायची, त्यासाठी मी तुला हे म्हणतोय, आय लव्ह यू. मी तुला आय लव्ह यू म्हणतोय, कारण मला हृदयात ठेवायचं नाही आहे ती निगेटिव्हिटी, मला ती बाहेर काढायची आहे. म्हणून त्या व्यक्तीसाठी, त्या परिस्थितीसाठी म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारा तुमच्या कल्पनेत आणि त्याला पुन्हा म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास, नाकातून रिलीज. आता शेवटची 5 मिनिटं खूप महत्वाची. तुम्ही अशा एका महत्वाच्या व्यक्तीला भेटणार आहात ज्याच्याशिवाय तुम्ही अपूर्ण आहात. ती सगळ्यात महत्वाची व्यक्ती दुसरी तिसरी कोण नाही, तर तुम्ही स्वतः आहात. तुम्हीच आहात तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती, आणि ज्याच्याशी आपल्याला आज मनापासून संभाषण करायचं आहे, मनापासून बोलायचं आहे. त्या व्यक्तीचा म्हणजे तुमचा स्वतःचा हसरा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि त्याच्याशी तुम्हाला आता गप्पा मारायची, तुमच्या त्याशी बोलायचं आहे आणि अगदी मनापासून तुम्हाला हे बोलायचं आहे. तुम्ही तुमचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि म्हणा स्वतःला, तुमचं नाव घेऊन, मला माफ कर, मी चुकलो आहे. तुला समजून घेण्यात मी चुकलो आहे, मला माफ कर. मला माफ कर, साऱ्या दुनियेचं करता करता तुझ्याकडे बघायचंच राहून गेलं, त्यासाठी मला माफ कर. मी तुला म्हणावं इतका वेळ नाही दिला, कधी कधी तुझी म्हणावी इतकी मी काळजी नाही घेतली. मी अपराधी आहे तुझा, मला माफ कर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. इतरांचं करता करता तुला वेळच दिला नाही, तुला एकटं पाडलं, तुझी काळजीच घेतली नाही. मी तुझ्यावर म्हणावं इतकं मी प्रेम नाही केलं,
यासाठी सॉरी. तुझ्यातल्या फक्त आणि फक्त मी चुकाच बघितल्या. दुसऱ्यांचा राग मी फक्त तुझ्यावरच काढत गेलो. मला माफ कर. मी स्वतःचाच झालो नाही तर दुनियेचा कसा होणार. मला माफ कर. तर मला आता कळतंय की मी चुकलो होतो. मी चुकलो आहे तुझ्याबद्दल. तुझ्याबरोबर मी खूप चुकीचं वागलो आहे. तुला म्हणावी इतकी प्रेरणा, तुला म्हणावी इतकी इन्स्पिरेशन मी नाही दिलं. तुला महत्व नाही दिलं. तुझं मन नाही जपलं. तुझ्या आवडीनिवडी बघायच्या राहून गेल्या. मला माफ कर. आपलं नाव घ्या आणि म्हणा, आज मला तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. कारण तू मला जी साथ कधीही सोडली नाहीस. अगदी जन्मापासून आतापर्यंत कधीही साथ सोडली नाहीस. आता मी तुला थँक्यू म्हणतो आहे. आजवरच्या या सगळ्या आठवणींसाठी मी तुला थँक्यू म्हणतोय. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीत सुद्धा तू माझी साथ दिलास, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचंय. प्रत्येक आनंदाच्या क्षणासाठी, प्रत्येक दुःखाच्या क्षणासाठी तू माझ्या सोबत होतास, त्यासाठी मला थँक्यू म्हणायचंय. या सगळ्या अनुभवांसाठी मला तुला थँक्यू म्हणायचंय. आजच्या या संधीसाठी, या ऊर्जेसाठी मला तुला थँक्यू म्हणायचंय. मी आज तुला मन मोकळेपणाने एक गोष्ट सांगणार आहे. कोणी तुझ्या विश्वास ठेवो ना ठेवो, कोणी तुझ्यावरती निष्ठा ठेवो ना ठेवो, कोणी तुझ्यावर प्रेम करू न करू, मी तुझी काळजी घेणार. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ देणार, हे मी तुला वचन देतोय. आता मला फरक पडत नाही, कारण मी तुला वचन देतोय. आज मी तुला प्रेम देईन, तुझी काळजी घेईन, तुला महत्व देईन. आय प्रॉमिस यू. आपलं नाव घ्या आणि म्हणा, आज मी मनापासून तुला म्हणतोय आय लव्ह यू. तुमचं नाव घ्या आणि म्हणा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. सगळ्यांनी स्वतःला घट्ट मिठी मारायचे. आपले हात दोन्ही क्रॉस करायचे आपल्या खांद्याला आणि घट्ट मिठी मारायचे आपल्याला. घट्ट म्हणजे अतिशय घट्ट मिठी मारायचे स्वतःला आणि म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. इथून पुढचे 30 सेकंद मी काहीही बोलणार नाही आहे. चुप्प राहणार आहे, ती शांत राहणार आहे. तुम्ही हे सगळं फील करा, इमॅजिन करा. आता हात रब करा, चेहऱ्यावर मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. आता एक शब्द जो तुमच्या मनामध्ये आता येतोय, तो शब्द तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा. व्हॉट यू फील राईट नाव. तुम्ही जे फील करताय ते तुम्ही लिहा. कोणाला शेअरिंग करायचंय, कोणाला बोलायचंय, रेज युअर हँड. एनीवन, आपण एक शेवटचे 5 मिनिटं घेऊया. एनीवन वॉन्ट टू शेअर. मला खूप बरं वाटेल जर तुम्ही काय कोण बोलला तर. एनीवन फ्रॉम यू. एनीवन फ्रॉम यू, ज्याला काही बोलायचं आहे. नसेल तर ऑल राईट, नो इश्यूज. व्हॉट यू फील अबाउट धिस सेमिनार. मला जे वाटतं ना ते छानपैकी टाईप करा. ओके. आणखी मला व्हॉट्सअपला पाठवून द्या की हाऊ यू फील राईट नाऊ आणि तुम्हाला काय वाटतं ह्या सेशनबद्दल वगैरे. मानू कंटिन्युअसली आपण सेशन करत राहूया, कारण लिटरली सांगतोय तुमचा रिझल्ट म्हणजे आपला रिझल्ट आहे. त्यामुळं आय एम विथ यू ऑलवेज. तुमच्या सोबत कायम आहे. फक्त तुम्ही अजिबात स्वतःला कमी समजू नका.
प्रत्येकामध्ये काही ना काही पोटेन्शियल असतं. फक्त रिझल्ट म्हणजे सगळं नसतं. आपलं आयुष्य खूप मोठं आहे. ज्याला रिझल्ट मिळाले नाहीत त्यांनी सुद्धा ही दुनिया रूल केलेली आहे. त्यामुळं अजिबात टेन्शन घेऊ नका. जे तुमच्या हातात आहे तुम्ही ते 100% डेडिकेशन करा. तुम्हाला कुणीही आयुष्यात अडवणार नाही. पण तुम्हीच आहे तुमच्या आयुष्याचे शिल्पकार. तुम्ही स्वतःच आहात. ज्याच्यामुळं तुम्ही इथून पुढचं आयुष्य जे आहे ते खूप चांगल्या आनंदाने जगणार आहात. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर जॉईनिंग. जवळपास खूप वेळ झाला, जवळपास 2 तास होत आले आणि तुम्ही सगळे सगळे जॉईन केलेले आहात. थँक्यू व्हेरी मच. आज आपण रात्री 11 सेशन घेणार नाहीये. ओके. तुम्ही छानपैकी अफर्मेशन करून याच मोडमध्ये तुम्ही झोपून जा, काय अडचण नाही आहे. आणि उद्या सकाळी 6चं सेशन मात्र होणार आहे. बी रेडी फॉर दॅट. ज्यांना शेअरिंग करायचं आहे त्यांनी तुम्ही पाहिजे तर रेकॉर्ड करून मला टाका किंवा तुम्ही लिहून जरी पाठवलं तर काय अडचण नाही आहे. तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. मला खूप छान वाटलं तुम्ही सगळे एवढे जॉईन केलेले आहात. तर नेक्स्ट टाइम सुद्धा आपण जेव्हा जेव्हा सेशन घेऊ त्यावेळी तुम्हाला इन्व्हाइट करेन. तर तुम्ही सगळे यायला काय हरकत नाही आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय बाय. टेक केअर.